घेणार आहोत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. गरुड झेप या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आपल्या जैवतंत्रज्ञान ह्या विषयाचं जे सकाळच्या सेशनमधलं जे सत्र आहे त्याला सुरुवात करणार आहोत आणि दुपारच्या सेशनमध्ये आपण पर्यावरणात घेणार आहोत. तर पाठीमागच्या आपण 2 सेशनमध्ये जैवतंत्रज्ञानाची ओळख बघितली होती. जैवतंत्रज्ञानाचे प्रकार बघितले होते. जैवतंत्रज्ञानामध्ये पारंपरिक जैवतंत्रज्ञान, पारंपरिक जैवतंत्रज्ञान कुठलं आहे ते आपण बघितलेलं होतं. जैवतंत्रज्ञानाचे खूप सारे प्रकार बघितलेले बघा. रेड बायोटेक्नॉलॉजी, ग्रीन बायोटेक्नॉलॉजी, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी, पर्पल बायोटेक्नॉलॉजी, गोल्डन बायोटेक्नॉलॉजी, ब्लॅक बायोटेक्नॉलॉजी. हे सगळे आपण बायोटेक्नॉलॉजीचे प्रकार बघितलेले होते. बायोटेक्नॉलॉजीचा कृषी क्षेत्रामध्ये काय वापर होतो, आरोग्य क्षेत्रामध्ये कसा वापर होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. आणि तुम्हाला मी त्या नोट्सची पीडीएफ पण दिलेली आणि तुम्हाला सांगितलेलं की ज्या दिवशी आपण जे शिकवलंय ते त्याच दिवशी वाचा. म्हणजे तुमच्या लगेच हे लक्षात येईल. आता मला माहित नाही तुम्ही किती वाचलंय, किती नाहीये. पण कसं होतं बघा, प्रत्येक आठवड्यालाच आपलं काही सेशन घेणं कधी-कधी शक्य होत नसतं. कधी-कधी काहीतरी दुसरी कामं असतात किंवा ऑफलाईन सेशन असतात. त्यामुळे 2 आठवड्याचा गॅप पडला. मग आपली लिंक तुटते. म्हणजे आपण पाठीमागच्या 2 आठवड्यापूर्वी जे आपण घेतलेलं, ते लगेच तुमच्या क्लिक होत नाही किंवा लगेच सतत-सतत आपल्याला ब्रेनमध्ये जो आपला स्कॅनर असतो, तो सतत जे आपण वाचतो, जे आपण शिकतो, ते सतत-सतत ते स्कॅन केलं पाहिजे. म्हणजे ते आपल्या मेमरीमध्ये एकदम परफेक्ट सेव्ह राहतं. तर त्या दिवशी जे शिकवलं म्हणजे ते तुम्ही वाचलं असेलच आय होप असं समजून आपण पुढचं जे सेशन आहे ते आपण कंटिन्यू करूया. मी इथे पीडीएफ शेअर करते. आपण पाठीमागच्या वेळेस डीएनए बघितलेला बघा. तर डीएनएचा वापर कशा-कशामध्ये होतो, डीएनए कशापासून वापर केला जातो. फ्रेडरिक मिशर यांनी 1869 साली डीएनएचा शोध लावला होता. तर डीएनएचा जो काही शोध आहे तो फ्रेडरिक मिशर यांनी 1869 साली लावला आणि त्यांनी न्यूक्लियस मधून डीएनएचा शोध फ्रेडरिक मिश्र यांनी 1869 साली लावला. मग त्यांनी केंद्रकातून न्यूक्लियस शोधून काढलं. म्हणून त्याला न्यूक्लियॉन असं नाव दिलं आणि नंतर समजलं की हे न्यूक्लिक ऍसिड आहे. त्याच्यामध्ये आम्लधर्मी आहे म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड असं नाव दिलं. आणि त्याच्यानंतर अल्टमॅन यांनी न्यूक्लिक ऍसिड असं डीएनए आणि आरएनएचे 2 प्रकार असतात असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तर मग नंतर आपण डीएनएचा मुख्य घटक बघितला, न्यूक्लिओटाइड्स असतो तो आपण बघितला. परत मग न्यूक्लिओटाइड्स शर्करापासून बनतो, फॉस्फेट पासून बनतो आणि नायट्रोजन बेस पासून बनतो. हे आपण मागच्या वेळेस सगळं बघितलं होतं. तर परत एकदा ह्याची रिव्हिजन घेऊ आपण. बघा, पहिल्या चॅप्टर मध्ये आपण जैवतंत्रज्ञानाच्या पद्धती बघितल्या त्या पारंपरिक जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक जैवतंत्रज्ञान. मग त्याच्यामध्ये पारंपरिक मध्ये दुधाचे दही करणे, आंबवणे, दारू तयार करणे, इजिप्तमधील मृत शरीर जतन करण्याची पद्धत हे सगळं पारंपरिक जैवतंत्रज्ञान. आणि मॉडर्न मध्ये काय की जीवनसत्वाची निर्मिती करणे. आता पहिली महाराष्ट्रातली जीन बँक जी आहे आपल्या महाराष्ट्रात तयार होते आणि 172 कोटी रुपये खर्च आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे. तर जे काय आता लवकरच ते येईल बघा. तर त्याच्यामध्ये हाच उद्देश आहे की देशातली पहिली जीन बँक आपल्या महाराष्ट्रात होती. हे लक्षात ठेवा कारण हे बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड आहे आपल्या. तर त्याच्यामध्ये जे काही आपले ब्रीड आहेत म्हणजे संकरित पशूंचे जे काही ब्रीड आहेत ते संवर्धित करून ठेवणे. आपली जी काही बी बियाणं आहेत, सीड जे आहेत ते संवर्धित करून ठेवणे. त्यानंतर वॉटर बायोडायव्हर्सिटी जी आहे ती संवर्धित करून ठेवणे. मरीन बायोटेक्नॉलॉजी आहे जे समुद्र तळाशी जे असतं ते संवर्धित करून ठेवणे. जसं की खारफुटीवने आपण बघितलं, प्रवाळ भित्तिका बघितलं. खूप सारे सजीव त्यात असतात त्याची ते संवर्धित करून ठेवणे. ह्या सगळ्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिली जीन बँक जी आहे देशातली ती सुरू होते. हे तर करंट बेसिक मुद्दा आहे तो. तर आपल्या बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड आहे त्यामुळे तो हा मुद्दा जो आहे तुम्ही तो लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे बघितलं होतं की आधुनिक जैवतंत्रांचा म्हणजे उन्नत पिकांची निर्मिती करण्यासाठी जेनेटिकली बायो इंजिनिअरिंगचा वापर करून आपण जेनेटिक इंजिनिअरिंग बघितलं की 2 जे घटक आहेत. फॉर एक्झाम्पल ए नावाचं एक तांदळाचं रोपटं आहे, बी नावाचं एक तांदळाचं रोपटं आहे.
त्या दोन्हीतले जे जीन्स हवे ते दोन्ही जीन्स एकत्रित करणे आणि तिसऱ्या एका तांदळाच्या रोपट्यामध्ये ते इन्क्लूड करणे. मग तिन्हीचे जे काही जे गुणसूत्र आहेत ते एकत्रित येऊन त्याच्यानंतर जी काही वेगळी वनस्पती तयार होते त्याला काय म्हणतो आपण, जेनेटिक इंजिनिअरिंग. असं जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून खूप सारी पिकं जी आहेत ती बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण बीटी कॉटन, बीटी मका, गोल्डन राईस हे आपण एवढं सगळं बघितलं होतं. मग गोल्डन राईस मध्ये आपण एक सांगितलेलं बीटा कॅरोटीन नावाचं एक तत्व असतं ज्याच्यावरती बऱ्याचदा एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कालच बघा एमपीएससीच्या मुलाखती संपल्या राज्यसेवेच्या आणि 1 तासाच्या आत एमपीएससीने राज्यसेवेचा निकाल लावला. म्हणजे एमपीएससी आयोग स्थापन झाल्यापासून इतिहासातली पहिली गोष्ट असेल ना भूत न भविष्यती म्हणल्यासारखं. म्हणजे 1 तासात रिझल्ट लावला एमपीएससीने. खरंच ही खूप विशेष गोष्ट आहे बघा. आणि काल जो राज्यात पहिले आले प्रमोद चौगुले म्हणून, त्यांचा जो स्कोर आहे तो 613 इतका स्कोर आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. आतापर्यंत 600च्या पुढे कोणीच गेलं नव्हतं. तर 588चा आतापर्यंतचा रेकॉर्ड होतं आणि 588चा रेकॉर्ड मोडून त्यांनी 613 इतका स्कोर मिळवला आणि ते राज्यात पहिले आले. 34व्या वर्षी पोस्ट काढली आणि नंतर ज्या दुसऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या आले बघा त्या मॅडम पण त्यांचं पण 36 एज आहे. म्हणजे एज नाही मॅटर करत. म्हणजे काही आपण म्हणतो की म्हणजे एखादी गोष्ट आपण करायची ठरवलं तर ते आपण कन्सिस्टंटली केली पाहिजे, सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. तुम्ही आता सगळे रायगड जिल्ह्यातले जे काही सगळ्या तालुक्यामधली जी मुलं आहेत त्यांनी कोकणामध्ये थोडा अवेअरनेस कमी आहे. जेव्हा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या तालुक्यांमध्ये ऑफलाईन सेशनसाठी मी जात असते समजतं. म्हणजे मुलांना काही माहिती पण नसतं, पण तुम्हाला जरा माहिती आहे, पण तुम्ही आता ठरवलंच आहे आम्हाला करायचंय तर थोडंसं जरा कन्सिस्टन्सी ठेवून करा. कारण सातत्य हे खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणार नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात साध्य करता येणार. त्यामुळे कन्सिस्टन्सी जी आहे ही खूप महत्वाची. त्यांना पण निगेटिव्हिटी आली असेल, डिप्रेशन, पण त्यांनी ते सोडलं नाही बघा. म्हणजे केलं. म्हणजे ह्या गोष्टीकडे लक्ष न देता पेशन्स ठेवून त्यांनी कन्सिस्टंटली अभ्यास केला आणि आज त्यांना यश ते मिळालेले. मग तुम्ही कितव्या वर्षी एखादी पोस्ट काढता हे महत्वाचं नाही करत, पण पोस्ट काढली ह्याला महत्व आहे. त्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास आणि ज्या त्या फॅकल्टी त्या दिवशी जे लेक्चर घेतात तुमचे, तर त्यांनी जे शिकवलेलं आहे ते त्या दिवशी वाचणं आणि लगेच त्या दिवशी वाचून तो अभ्यास पूर्ण करणं. म्हणजे बघा आपण कसं करतो की परीक्षा जवळ आली तरच मग आपण करायचं असं नसतं. तर आपल्याला रोज अभ्यास करावा लागेल तरच आपण त्याच्यामध्ये पास होऊ शकतो. आता सीसॅट क्वालिफाय होईल असं वाटतंय. त्यामुळे जूनच्या परीक्षेचं अजून तरी काही नोटिफिकेशन ऍडव्हर्टाईज झालेली नाहीये. त्यामुळे आता बघूया आपण नोटिफिकेशन कधी येईल त्याचं. पण आता सीसॅट जर क्वालिफाय झालं युपीएससी सारखं तर तुम्हाला जीएस वरती खूप जीव तोडून मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण आता बऱ्याच मुलांचं कसं व्हायचं सीसॅट ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे ते जास्त सीसॅट वरती फोकस करायचे आणि स्कोर चांगला आणायचे आणि प्रिलिम्स मध्ये पास व्हायचे. पण आता सीसॅट जर क्वालिफाय झालं तर तुम्हाला जीएस मध्ये खूप अभ्यास करावा लागेल. जीएस मध्ये खूप जीव तोडून मेहनत घ्यावी लागेल. कारण जीएसचा किती जरी अभ्यास केला तरी सुद्धा म्हणजे कमीच आहे. त्यामुळे जीएस आणि सीसॅट हे दोन्ही पेपरचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सीसॅट क्वालिफाय झालं तर मग जीएसचा खूप जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर ग्रुप बीच्या एक्झाम असतील, ग्रुप सीचे एक्झाम असतील, ग्रुप डीचे एक्झाम असतील. आता हे सगळे आपले राज्यसेवेचे सेशन आहेत, पण तुम्ही ह्या सगळ्या परीक्षांसाठी सुद्धा ट्राय केला पाहिजे. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त राज्यसेवा किंवा युपीएससी नाहीये, तर स्पर्धा परीक्षा म्हणजे सगळ्याच प्रशासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या विभागातल्या संधी आहेत ते सगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत. हे तुम्ही अधिक लक्षात ठेवा. आता मे मध्ये तलाठीची पण सगळ्या जिल्ह्यांसाठीची भरती येणार आहे. 1000 पेक्षा त्याच्यामध्ये जास्त जागा असणार आहेत. तर तुम्ही त्या परीक्षेसाठी सुद्धा प्रयत्न करावा. म्हणजे काही ना काहीतरी पोस्ट मिळून जाईल. नंतर तुम्ही राज्यसेवेकडे वळू शकता. कंबाईनची परीक्षा देऊ शकता, युपीएससीची परीक्षा देऊ शकता. पण काही ना काहीतरी हातात तुमच्या पोस्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि कुठलीच ग्रुप डी असो किंवा ग्रुप सी असो, पण कुठलीच शासकीय नोकरी वाईट नाही बघा. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही प्रशासनातील विविध संधी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भर दिला पाहिजे आणि परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे. तर बघा वैद्यकशास्त्रामध्ये जैवतंत्राचा उपयोग आपण काय बघितला, मोनोक्लोनल अँटीबॉडीची निर्मिती, हृदरोगाचं निदान, इन्सुलिन, इंटरफेरॉन, डीएनए फिंगरप्रिंटिंग हे सगळं आपण बघितलं. रिकॉम्बिनंट वॅक्सिन बनवणे, औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर बघितला, दारूची निर्मिती करणे, लॅक्टिक आम्ल, प्रथिन यांची निर्मिती, प्रकाश संश्लेषित सजीवांपासून इंधन निर्मिती, बायोडिग्रेडेबल पॉलिमरची निर्मिती, हे आपण एवढं सगळं
त्याच्यामध्ये बघितलं. एक मिनिट. त्यानंतर आपण कृषी क्षेत्रामध्ये वापर बघितला. त्याच्यामध्ये ऊती संवर्धनाद्वारे रोगविरहित पिकांची लागवड करणे, वनस्पतीसाठी जैव खतांची निर्मिती करणे, जैव कीटकनाशकांचा वापर करणे, हे सगळं आपण कृषी क्षेत्रामध्ये जैवतंत्राचा वापर याच्यामध्ये बघितलं. पर्यावरणामध्ये आपण बघितलं पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे, जैवतंत्राचा वापर करून, यामध्ये जीवाणूंचा वापर करून कारखान्याद्वारे होणारे प्रदूषण रोखणे, बायोगॅस निर्मिती करून प्रदूषण टाळणे. आता सध्या रिन्युएबल एनर्जीवरती जास्त फोकस येते बघा गव्हर्नमेंट सुद्धा, कारण पर्यावरणाची हानी आपल्याला टाळायची. त्याच्यामध्ये झिरो कार्बन उत्सर्जन, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, अशा बऱ्याच गोष्टी. हायड्रोजन, आता हायड्रोजन वरती चालणारी वाहनं सुद्धा येणार आहेत बघा येत्या काळामध्ये. तर हे सगळं म्हणजे जैवतंत्र आणि पर्यावरण आणि जैवतंत्र आणि संगणक. त्याच्यामध्ये मानवी डीएनए जनुके, मग त्याच्यामध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्सला म्हटलं जातं. मग मी तुम्हाला एक सोनोग्राफीचं उदाहरण सांगितलं होतं. तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजतं नक्की काय व्यंग आहे, काय प्रॉब्लेम आहे. तर ते सुद्धा एक जैवतंत्रज्ञानाचा संगणकाचा वापर बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे. आणि त्यानंतर आपण सगळे जैवतंत्रज्ञानाचे प्रकार बघितलेले. लाल बायोटेक्नॉलॉजीमध्ये आरोग्यशास्त्र, ग्रीन बायोटेक्नॉलॉजी कृषी क्षेत्र, व्हाईट बायोटेक्नॉलॉजीमध्ये औद्योगिक क्षेत्र, येलो बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोषण जैवतंत्रज्ञान, ब्ल्यू बायोटेक्नॉलॉजीमध्ये सागरी जैवतंत्रज्ञान, गोल्डन बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स संगणक संबंधित जैवतंत्रज्ञान, त्याच्यानंतर पर्पल बायोटेक्नॉलॉजीमध्ये जैवतंत्रज्ञान संबंधित नियम, तत्वज्ञान आणि नैतिकता. त्यानंतर ब्लॅक बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोवार, बायो टेररिझम, जैवशास्त्र उपयोग, म्हणजे जसं की बायो वेपन बनवणे, बायो वार करणे, जसं आता कोविड-19 जे आहे ते एक ब्लॅक बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. त्यानंतर ब्राऊन बायोटेक्नॉलॉजीमध्ये वाळवंट, कोरडा भाग यांचा अभ्यास करणे. तर हे एवढे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले होते. त्यानंतर आपण डीएनएचा हा चॅप्टर जो आहे तो पण आपण सुरू केला होता. सर सिस्टीम हँग झाली आहे का? आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय का माझा? सिस्टीमला काहीतरी प्रॉब्लेम झालेला, कारण आता काहीच आय होप आवाज येत असेल आता, कारण मध्येच प्रॉब्लेम झालेला, हँग झालेला. म्हणजे सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, की मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, काही समजत नव्हतं. बघा, तर आपण पाठीमागच्या वेळेस डीएनए हा बघितला होतं चॅप्टर. अवघड आहे थोडं समजायला, पण आय होप तुम्ही वाचला असेल. आणि त्या दिवशी आपण खूप वेळा रिपीट केलेलं, आणि आज एकदा मी परत रिपीट का करते, कारण तुमची लिंक लागावी म्हणून. ओके, कारण 2 आठवड्याचा आपला गॅप होता मध्ये. आपण बघितलं होतं बघा, डीएनएचा शोध जो आहे तो फ्रेडरिक मिश्र यांनी 1869 मध्ये लावला.
आणि त्यांनी पेशीमधील केंद्रकातून एक पदार्थ वेगळा केला आणि पदार्थ न्यूक्लियस केंद्रकापासून मिळाला म्हणून त्याला न्यूक्लिन असं नाव देण्यात आलं. आणि काही अभ्यासानंतर असं आढळून आलं, समजण्यात आलं की न्यूक्लिन आम्ल माध्यमी आहे आणि म्हणून अल्टमॅनने न्यूक्लिक आम्ल असे नाव दिलं. आणि न्यूक्लिक आम्लाचे पुढे DNA आणि RNA असे भाग झाले आणि या दोघांची फॉस्फेट गट बघितलं बघा. हा न्यूक्लियोटाइडचा घटक आहे जो फॉस्फेरिक आम्लापासून तयार झालेला. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? फॉस्फेट गट. म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की DNA ला न्यूक्लिक आम्ल म्हटलं जातं कारण यांच्यात फॉस्फेरिक आम्ल सुद्धा असतं. H5PO4 असतं आणि फॉस्फेट गट हा पेंटो शर्करेच्या 5व्या कार्बनला जोडलेला असतो. इथं दिलंय बघा, 5वा कार्बन जो आहे ते त्याला जोडलेला आहे. पहिला कार्बन इथे आहे आणि 5वा कार्बन इथे आहे. तर ह्याला हा 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप जो आहे तो जोडलेला आहे. त्याच्यामध्ये H3PO4 असं त्याचं सूत्र आहे फॉस्फरिक आम्लाचं. तर हे आपण पाठीमागच्या वेळेस बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं नायट्रोजन बेस. आता नायट्रोजन बेस जो आहे तो कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनणारा चक्रीय पदार्थ आहे. चक्रीय पदार्थ आहे त्यालाच काय म्हटलं जातं? नायट्रोजन बेस. कशापासून बनलेला आहे? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नायट्रोजन बेस हा न्यूक्लियोटाइडचा महत्वपूर्ण घटक आहे आणि जो शर्करेच्या पहिल्या कार्बनला जोडलेला असतो. नायट्रोजन बेसच्या रचनेनुसार त्यांचे 2 प्रकार पडतात बघा. आपण हे पाठीमागच्या वेळेस बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल. प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. प्युरिन्स म्हणजे काय? दुहेरी वलय असतं आणि पिरॅमिड्स म्हणजे काय असतं? एकेरी वलय म्हणजे सिंगल रिंग आणि डबल. प्युरिन्स म्हणजे डबल रिंग आणि पायरिमिडिन्स म्हणजे सिंगल रिंग. आता प्युरिन्सचे परत 2 प्रकार असतात, ॲडेनिन आणि ग्वानिन. आणि पायरिमिडिनचे 2 प्रकार आहेत, सायटोसिन आणि थायमिन. तर ह्याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. आणि न्यूक्लियोटाइड मध्ये नायट्रोजन बेस हा शर्करेच्या पहिल्या कार्बनला जोडलेला असतो आणि त्याला काय म्हटलं जातं? ग्लायकोसाइडिक बंध. मग त्याच्यामध्ये आपण 4 बघितले बघा, हे ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन आणि थायमिन, AGCT. ओके. तर हे प्युरिन्स म्हणजे डबल रिंग, पायरिमिडिन्स म्हणजे सिंगल रिंग. प्युरिनचे 2 प्रकार, ॲडेनिन आणि ग्वानिन. पायरिमिडिनचे 2 प्रकार, सायटोसिन आणि थायमिन. आता ॲडेनिन हा नायट्रोजन बेस जोडला असतो त्यामुळे ॲडेनिनला न्यूक्लियोटाइड म्हणता येईल आणि ग्वानिन नायट्रोजन बेसला जोडलेला असतो त्यामुळे ग्वानिन हा न्यूक्लियोटाइड म्हणता येईल. तर आता बघा, नेहमी ॲडेनिन हा ग्वानिनला जोडला जात नाही, तर सायटोसिन, ॲडेनिन आणि सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन अशी त्याची हे असते. तर न्यूक्लियोटाइड म्हणजे काय असतं बघा? शर्करा प्लस फॉस्फेट गट प्लस नायट्रोजन बेस. आणि न्यूक्लियोसाइड काय असतं? शर्करा प्लस नायट्रोजन बेस. ओके. एवढं तीन घटक लक्षात ठेवा बघा. ह्यात काय काय लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने? एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. DNAचा शोध कुणी लावला? 1869 मध्ये फ्रेडरिक मिश्र यांनी लावला. तर त्यांनी पेशींमध्ये केंद्रक असल्याचा शोध लावला आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की त्याचं माध्यम जे आहे ते आम्ल माध्यमी आहे. त्यामुळे नंतर अल्टमॅनने त्याला काय नाव दिलं? न्यूक्लिक ऍसिड. ओके.
आणि त्याच्यानंतर मग डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड असं नाव पडलं आणि त्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये परत 2 घटक असतात, डीएनए आणि आरएनए. तर एवढं सगळं लक्षात ठेवा. मग डीएनएचे परत 3 घटकापासून डीएनए बनलेला कुठले कुठले? शर्करा, फॉस्फेट गट आणि नायट्रोजन बेस. शर्करा ही 5 गटांनी बनलेले आहे, त्यामुळे पेंटो शर्करा असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर फॉस्फेट गट हे फॉस्फेरिक आम्ल त्याच्यामध्ये असतं, P3O4 आहे त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे त्याला फॉस्फेट गट म्हटलं जातं. आणि फॉस्फेट गट आहे तो शर्करेच्या 5व्या कार्बनला जोडलेला असतो. त्याच्यानंतर नायट्रोजन बेस आपण बघितलं तर नायट्रोजन बेसचे परत 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं प्युरिन्स आणि पायरॅमिडिन्स. प्युरिन्स मध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन आणि पायरॅमिडिन्स मध्ये सायटोसिन. थोडं फक्त लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आपण द्विसर्पिल रचना बघितली होती बघा पाठीमागच्या वेळेस, ही आपण आकृती सुद्धा बघितली होती. तर दुहेरी स्तंभासारखं आणि एकमेकांना शेडीसारखे गुंडाळलेलं असतं आणि डीएनएचे 2 स्तंभ एकमेकांना ज्या डीएनए पद्धतीने गुंडाळतात आणि एक सापासारखी वेडी वाकडी रचना असलेली रेणू तयार करतात, त्यालाच काय म्हणतात? डीएनएची द्विसर्पिल रचना. अशा प्रकारची रचना सर्वप्रथम वॅटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी 1953 मध्ये क्ष किरण स्फटिकमय अभ्यासाच्या आधारावरती सांगितलेली असते. जर हे डीएनए सरळ केले तर 2 स्तंभ एकमेकांना समांतर असतील आणि प्रत्येक स्तंभ हा न्यूक्लियोटाइड रेणूंनी बनलेला असतो आणि याची परस्पर रचना कशी असते आपण पाहिलेलं होतं बघा. तर बघा, नेहमी ॲडेनिन आणि ग्वानिन आणि असं ह्या जोड्या असतात बघा. डीएनएच्या एका रेणूमध्ये प्रत्येक स्तंभात 5 न्यूक्लियोटाइड असतात आणि डीएनए हा दुहेरी स्तंभाने बनतो आणि डीएनए रेणूत एकूण 10 न्यूक्लियोटाइड असतात. दोन्ही स्तंभामध्ये 5-5 जोड्या असतात. एक खाली एक असे न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडलेले असतात बघा. आपण न्यूक्लियोटाइडची रचना पाहिली आणि ज्यात पंचकोनी शर्करेचा रेणू असतो, ज्यामध्ये 5 कार्बन आहेत आणि एकाला नायट्रोजन बेस जोडलेला आहे आणि कार्बन 5ला फॉस्फेट गट जोडलेला आहे. आता आकृती पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की एका स्तंभात एक खाली एक न्यूक्लियोटाइड जोडलेले आहेत आणि वरच्या न्यूक्लियोटाइडचा तिसरा कार्बन त्याच्या लगतच्या खालच्या न्यूक्लियोटाइडच्या 5व्या कार्बनचा गट एकमेकांना जोडलेला असतो. हे मी का फास्ट घेते? कारण आपण हे पाठीमागच्या वेळेस खूप डीप मध्ये बघितलेलं आहे. या जोडणीला फॉस्फोडायस्टर बंध असं सुद्धा म्हटलं जातं बघा, फॉस्फोडायइस्टर. आणि हा बंध डीएनए बॅकबोन म्हणून ओळखला जातो. डीएनएचा स्तंभ बघा पाहिला की कळेल की सर्वात वरच्या दिशेला असलेल्या न्यूक्लियोटाइडचा कार्बन फॉस्फेट गट हा कोणाशी जोडलेला नाही, यालाच काय म्हटलं जातं? 5 एंड. आणि यावर सर्वात खालचा न्यूक्लियोटाइड तिसरा कार्बन हा कोणाशी जोडलेला नाही, यालाच काय म्हटलं जातं? 3 एंड. म्हणजे डीएनएचा एक स्तंभ हा 5 एंड असतो, तर एक म्हणजे वरून 5 आणि परत खालून 3. इथे हाताचे फोटो दिसतात बघा, इथं वरून 5 दिसतात आणि इथून परत खालून 3 दिसतात, 3 एंड. दुसरा स्तंभ आहे बघा, पहिल्या स्तंभाची म्हणजेच दुसऱ्या स्तंभाची जी काही दिशा ही आहे 3 एंड टू 5 एंड असते. परंतु डीएनएचा पहिला व दुसरा स्तंभ एकमेकांशी समांतर आहेत, पण दिशा मात्र विरुद्ध आहे आणि यालाच काय म्हणतो आपण? अँटी पॅरलल स्तंभ असं आपण म्हणतो. काय म्हणतो? अँटी पॅरलल स्तंभ. डीएनए हा दुहेरी स्तंभ रेणू आहे आणि या दोन्ही स्तंभाचे न्यूक्लियोटाइड एकमेकांशी रासायनिक बंधाने जोडलेले असतात. ही दोन्ही स्तंभातील जोडणी ही दोन्ही न्यूक्लियोटाइडच्या नायट्रोजन बेस दरम्यान असते आणि दुसऱ्या स्तंभाचा नायट्रोजन बेस पहिल्या स्तंभाच्या नायट्रोजन बेसशी जोडला जावा म्हणून दुसरा स्तंभ विरुद्ध दिशेने असतो. आपण नायट्रोजन बेसचे बघा 4 प्रकार पाहिलेले आहेत. ॲडेनिन, ग्वानिन जे प्युरिन म्हणून ओळखले जातात आणि तसेच सायटोसिन आणि पायरिमिडिन म्हणून ओळखले जातात. नायट्रोजन बेसचे 2 प्रकार प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. प्युरिनचे 2 प्रकार कुठले? ॲडेनिन आणि ग्वानिन. आणि पायरिमिडिनचे 2 प्रकार कुठले? सायटोसिन आणि थायमिन. आता प्युरिन्स जे आहे ते दुहेरी बंध आहे, पायरिमिडिन जे आहे ते एकेरी बंध आहे. प्युरिन हे दुहेरी शृंखलायुक्त असतात, तर पायरिमिडिन हे एकेरी शृंखलायुक्त असतात. डीएनएच्या 2 स्तंभातील नायट्रोजन बेसेसची जोडणी ही नेहमी ठराविक असते. म्हणजे जर एका स्तंभात पुढील प्युरिन्स असेल तर त्याला नेहमी पायरिमिडिनस म्हणून जोडला जातो. आता असं का? बघा, 2 स्तंभ हे समांतर आहेत आणि जर प्युरिन जोडले गेले तर तिथे एकूण 4 शृंखला होते आणि पॅरिमिडिन जोडले तर तिथे एकूण 2 शृंखला होते, ज्यामुळे डीएनएचे 2 स्तंभ समांतर न राहता वेडेवाकडे होते. प्युरिन हा नेहमी पायरिमिडिन सोबतच जोडला जातो आणि या जोडणीला पूरक जोडणी असं म्हटलं जातं. प्युरिन हा पायरिमिडिनला जोडला जातो. म्हणजे ॲडेनिन ग्वानिन जे आहे ते ॲडेनिन ग्वानिनला न जोडता सायटोसिन आणि थायमिनला जोडले जातात. ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबत तिहेरी हायड्रोजन बंधाने जोडला जातो. ॲडेनिन हा नेहमी थायमिन सोबत दुहेरी हायड्रोजन बंधाने जोडला जातो. तर ॲडेनिन कुणाशी जोडला जातो? थायमिन सोबत. आता आज तुम्हाला असा परीक्षेत प्रश्न विचारला बघा, डीएनए ची पूरक जोडणी कशी असते, म्हणजे त्याची कशी रचना असते,
आणि तुम्हाला असे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन असे 4 पर्याय असतील आणि 4 तुम्हाला देतील हे असे जोड्या आणि परत खाली पर्याय असतील. फक्त फक्त ब, आणि ब दोन्ही ब यापैकी नाही. असं तुम्हाला 4 पर्याय असतील आणि 4 अशा तुम्हाला हे जोड्या देतील. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं ॲडेनिन हा नेहमी थायमिन सोबत असतो आणि ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबत असतो. म्हणजे A=T दुहेरी बंधाने जोडला जातो. म्हणजे 2 बंध आहेत आणि ग्वानिन हा नेहमी सायटोसिनशी जोडला जातो. म्हणजे G, C लक्षात साधं कसं ठेवायचं बघा. ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन असं जर काय तुमच्या लक्षात राहत नसेल तर ॲडेनिन थायमिनची एक जोडी असं लक्षात ठेवा. AT आणि GC असं लक्षात ठेवा. म्हणजे डीएनएची पूरक जोडणी म्हणजे काय आहे? डीएनएची पूरक जोडणी म्हणजे ॲडेनिन, थायमिन आणि ग्वानिन, सायटोसिन. ए आणि टी ची जोडी आणि जी आणि सी ची जोडी एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ती म्हणजेच काय आहे? डीएनएची पूरक जोडणी आहे आणि नेहमी प्युरिन्स आणि पिरिमेन्स सोबत जोडला जातो. प्युरिन जोडले जात नाहीत आणि पायरिमिडिन सुद्धा जोडले कधी जात नाहीत. नेहमीच काय केलं जातं तर A=T ॲडेनिन आणि थायमिन यांची जोडी असते आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांची जोडी असते. तर हे मात्र तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि यालाच काय म्हटलं जातं? चारकॉफचा नियम. आता हा पूरक जोडणी म्हणजे काय असं पण विचारलं जाऊ शकतं किंवा चारकॉफचा नियम संभाव्य प्रश्न याच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. चारकॉफचा नियम काय आहे बघा की प्युरिन्स कधी जोडले जात नाहीत किंवा पिरिमिड्स कधी जोडले जात नाहीत. प्युरिन्स हे नेहमी पॅरिमिडिन्सला जोडले जातात. म्हणजेच काय? ॲडेनिन हा नेहमी थायमिनला जोडला जातो आणि ग्वानिन हा नेहमी सायटोसिनला जोडला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं? चारकॉफचा नियम. इथं दिलेलं आहे बघा. प्युरिन्स डिवाइडेड बाय पॅरिमिडिन्स इक्वल टू ॲडेनिन प्लस ग्वानिन प्लस सायटोसिन प्लस थायमिन A+G/T+C इक्वल टू 1 आणि ह्याच काय आहे? चारकॉफचा नियम. म्हणजे ह्यात आपल्या भाषेत आपण एकदम आपल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. प्युरिन्स कधी जोडले जातात? नेहमी प्युरिन्स आणि पॅरिमिडिन जोडले जातात आणि हा आपला नियम लक्षात ठेवायचा. A=T दुहेरी बंध आणि G=C तिहेरी बंध. A=T हे लक्षात ठेवायचं आणि G=C हे लक्षात ठेवायचं. ॲडेनिन आणि थायमिन यांची जोडी असते आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांची जोडी असते. त्यालाच काय म्हटलं जातं? चारकॉफचा नियम. आता आपण डीएनएचं मोजमाप पण बघितलं होतं बघा. डीएनए रेणूचे व्यास म्हणजे 2 स्तंभातील आडवे अंतर हे 2 नॅनोमीटर असतं आणि डीएनएच्या स्तंभातील न्यूक्लियोटाइड हे त्याच्या खालच्या न्यूक्लियोटाइड पर्यंतचे अंतर हे 0.34 नॅनोमीटर असतं. साधारणपणे डीएनएचे धागे काल्पनिक आसाभोवती उजव्या हाताच्या दिशेने गुंडाळले तर मोठ्या खाचा तयार होतात आणि 2 धागे एकमेकांना स्प्रिंग प्रमाणे गुंडाळले जातात. तेव्हा लहान खाचा तयार होतात आणि या खाचा एकमेकांनंतर एक अशा पद्धतीने असतात. ज्याप्रमाणे 2 उभ्या न्यूक्लियोटाइड दरम्यानचे अंतर 0.34 नॅनोमीटर असते तसेच त्यांच्यातला कोन हा 36°C असतो. हे लक्षात ठेवा. अंतर नेहमी किती आहे ते 2 स्तंभातील आडवा अंतर 2 नॅनोमीटर आणि न्यूक्लियोटाइडचे त्याच्या खालच्या न्यूक्लियोटाइड पर्यंतचं अंतर आहे 0.34 नॅनोमीटर आणि उभ्या न्यूक्लियोटाइड दरम्यानचं अंतर सुद्धा किती आहे? 0.34 नॅनोमीटर आणि त्यांच्यातला कोन आहे 36°C. म्हणजे एकूण 10 जोड्या येते. पहिल्या स्तंभामध्ये 5, दुसऱ्या स्तंभामध्ये 5 आणि तसं तो किती अंशामध्ये गुंडाळलेला आहे? 360. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा अर्ध डीएनएची प्रतिकृती जी आहे ती बघितली होती. आपल्या शरीरात लाखो पेशी असतात. आपण भेटले 32.7 ट्रिलियन इतक्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये. जसजसे आपली वाढ होत जाते तसतसे रोजच्या रोज नवीन पेशी जन्म घेतात आणि आपल्या सगळ्या पेशींचा जन्म कुठून होतो? आपल्या बोन मॅरो मधून होतो आणि 32.7 ट्रिलियन इतक्या आपल्या शरीरात पेशी असतात हे मात्र तुम्ही ते लक्षात ठेवा. प्रत्येक पेशीच्या केंद्रकात डीएनए असतो बरोबर, कारण प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक आहे आणि केंद्रकामध्येच काय असतो? डीएनए असतो. मग नवीन तयार झालेल्या पेशीमध्ये डीएनए कुठून येतो बघा? तर जसं प्रजनन किंवा एका पेशीपासून दुसरी पेशी तसं त्याच सेम एकापासून दुसरा डीएनए, एका डीएनए पासून दुसरा डीएनए. म्हणजे डीएनए आपली हुबेहूब प्रतिमा तयार करतो. यालाच काय म्हटलं जातं? डीएनएची प्रतिकृती, रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ही प्रक्रिया आपल्या पेशींच्या केंद्रकातच घडते आणि आपणास पेशी विभाजन ही प्रक्रिया माहिती आहे, ज्यात एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात तसेच एका डीएनए पासून 2 डीएनए तयार होतात. मानवातील डीएनएची प्रतिकृती बघा. मानवात डीएनए ज्या पद्धतीने आपल्या प्रतिकृती तयार करत असतो त्या पद्धतीला अर्ध डीएनए प्रतिकृती पद्धत असे म्हणतात. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए.
सेमी म्हणजे अर्धे आणि कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे राखणे. म्हणजे जुन्या डीएनएच्या 2 स्तंभापैकी नवीन तयार होणाऱ्या डीएनए मध्ये एक स्तंभ तसाच असतो. डीएनएची प्रतिकृती तयार करत असतो त्याला अर्धा डीएनए म्हणतात. आणि सेमी म्हणजे अर्ध आणि कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे राखणे. म्हणून काय सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. आता पद्धत बघा कशी असते. आता या आकृतीमध्ये बघा की एका डीएनए पासून दुसरा डीएनए कसा तयार होतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे डीएनए जो आहे हा डीएनए आहे बघा जुना, आणि हा A1 आणि हा A2. हा जुना डीएनए आहे आणि ज्यापासून नवीन 2 डीएनए तयार झालेले आहेत. नवीन तयार झालेल्या डीएनएला डीएनए A1 आणि A2 असे नाव दिलेलं आहे. आता हा जुना आहे बघा आणि ह्या जुन्यापासून हा एक A1 झाला आणि हा A2 2 डीएनए तयार झाले. नवीन तयार झालेल्या डीएनएला A1 आणि A2 असे 2 नावं दिली आणि प्रतिकृती म्हणजे हुबेहूब डीएनए तयार होणे. 2 डीएनए हुबेहूब आहेत हे कसं ठरवायचं बघा. आपण पाहिलेच की जर स्तंभात ॲडेनिन आणि असेल तर दुसऱ्या स्तंभात थायमिन असतं इक्वल टू टी, आणि जी इक्वल टू सी तिहेरी बंधाने जोडलं जातं, आणि इक्वल टू टी जे आहे ते दुहेरी बंधाने जोडलं जातं. आता प्रत्येकाच्या मध्ये आपण सांगितलं होते की 5 न्यूक्लिओटाइड्स असतात. असे 5 असे 10 न्यूक्लिओटाइड्स एका डीएनए मध्ये असतात. असे 2 स्तंभ असतात 5 चे. मग त्याच्यामध्ये पहिला जी जोडी असते ती इक्वल टू टी, दुसरी आहे ती आपण नेहमी बघतो की ॲडेनिन आणि थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन अशा त्याचे जोड्या असतात. आता ते 5 जोड्यांचा एक डीएनए तयार होतो. 5 स्तंभ. इकडे पहिल्या स्तंभात 5 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये 5. आता ह्या जोड्या कशा असतात बघा. टी ॲडेनिन थायमिन, थायमिन ॲडेनिन, सायटोसिन ग्वानिन, ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन ॲडेनिन. तर ह्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जोड्या असतात बघा 5 जोड्या. तर एका डीएनए पासून 2 डीएनए कसे तयार होतात हे या आकृतीमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. जर यासारखे डीएनएचे कोड असणारा दुसरा डीएनए असेल तर याला हुबेहूब डीएनए म्हणतात. आता पहिली पायरी बघा कशी आहे. ज्या डीएनएची प्रतिकृती तयार करायची आहे त्या डीएनएचे 2 स्तंभ सर्वप्रथम वेगळे होतात. हे वेगळे होणे म्हणजे 2 स्तंभातील जोडलेले नायट्रोजन बेस यातील हायड्रोजन बंध तोडणे होय. यासाठी डीएनए हेलिकेज किंवा रिप प्रथिने हा विकर लागतो. काय लागतं? रिप प्रथिने. आता सगळी प्रथिने म्हणजेच काय आहेत? विकरे आहेत. ओके. आता विकरे आणि हार्मोन्स हे काय आहेत? तर विकर म्हणजे काय किंवा हार्मोन्स म्हणजे काय? आता हे तुम्ही बायोलॉजी मध्ये आपण शिकताना हे सांगूया. जसं आता विषय निघाल तर सांगते. विकर म्हणजे काय आणि हार्मोन्स. हार्मोन्स आणि एन्झाईम्स. आता सगळी प्रथिने जी आहेत ती विकराच्या स्वरूपात आहेत. आता डीएनए तयार हुबेहूब डीएनए जर तयार करायचं असेल तर काय तयार करायचं? तर आधी नायट्रोजन बेस मधला हायड्रोजन बंध तोडणे. आणि डीएनए हेलिकेज साठी काय लागतं? रिप प्रथिने म्हणजेच काय? विकर. प्रथिने सगळे कशाच्या स्वरूपात असतात? तर विकरांच्या स्वरूपात असतात. लक्षात घ्या. आता मग विकरे आणि संप्रेरके म्हणजे काय? विकरांना इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतात आणि संप्रेरकांना इंग्लिशमध्ये हार्मोन्स म्हणतात. आता विकर म्हणजे काय आणि हार्मोन्स म्हणजे काय? एन्झाईम्स म्हणजे काय आणि हार्मोन्स. आता एन्झाईम्स म्हणजे काय आणि हार्मोन्स यातलं दोन्हीतला आपण फरक ओळखू. हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, एन्झाईम्स म्हणजे विकरे, आणि सगळी प्रथिने विकरांच्या स्वरूपात असतात. आता आपल्या शरीरामध्ये 2 ग्रंथी असतात. एक आंतरस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी, ग्लॅंड म्हणतो आपण त्याला. आता ग्लॅंड म्हणजे काय किंवा ग्रंथी म्हणजे काय की आता आपल्या शरीरातला असा कुठलाही भाग, असा कुठलाही अवयव किंवा अशी कुठली पेशी जी काय करते, एक द्रव पदार्थ स्त्रावते. काय म्हणतो बघा, आपल्या शरीरातली अशी कुठलीही पेशी किंवा असा कुठलाही भाग किंवा असा कुठलाही अवयव जो द्रव पदार्थ स्त्रावतो त्यालाच आपण काय म्हणतो? ग्लॅंड. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रंथी. आता यकृत ही एक पेशी पण आहे. शरीरातली सर्वात मोठी पेशी यकृत. फॉर एक्झाम्पल आपण यकृतचं घेऊया. तर यकृत हा एक पेशी पण आहे. यकृत एक अवयव पण आहे बघा. बरोबर ना? आणि यकृत एक ग्रंथी पण आहे. कशी? आणि यकृत काय स्त्रावतं? पित्तरस स्त्रावतं. म्हणजे यकृत एक पेशी पण आहे, यकृत एक ग्रंथी पण आहे आणि यकृत एक अवयव पण आहे. अशा खूप साऱ्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये असतात. आता ज्या ग्रंथी ज्या आहेत ते रक्तामध्ये द्रव पदार्थ स्त्रावतात. त्याला काय म्हणायचं? आंतरस्रावी ग्रंथी. आणि जो द्रव पदार्थ स्त्रावला जातो त्या पदार्थाला म्हणायचं संप्रेरके, हार्मोन्स. आणि जी ग्रंथी रक्ताच्या बाहेर जिथे गरज असेल तिथे
त्यावेळेसच जो पदार्थ स्त्रावते तिला म्हणायचं बाह्यस्रावी ग्रंथी. जिथे गरज असेल तिथे आणि जेव्हा रक्ताच्या बाहेर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा जी ग्रंथी द्रव पदार्थ स्त्रावते तिला काय म्हटलं जातं? बाह्यस्रावी ग्रंथी. आणि त्या पदार्थाला काय म्हणतो आपण? एन्झाईम्स. आणि थेट रक्तात जे सोडलं जातं अंतस्रावी ग्रंथीच्या माध्यमातून त्याला म्हणायचं हार्मोन संप्रेरके. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा रक्ताच्या बाहेर जिथे स्त्रवलं जातं त्याला म्हणतो आपण एन्झाईम्स, विकरे. आता जठरग्रंथी पण एक बाह्यस्रावी ग्रंथी बघा, जे आपल्या अन्नपचनामध्ये त्याचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये जठर जे आहे ते वेगवेगळे जे काही पदार्थ आहे ते आपलं अन्नपचन होण्यासाठी त्याच्यामध्ये स्त्रावते बघा. त्याचा वापर आपल्या अन्नपचन होण्यासाठी मदत होते. यकृत पित्तरस स्त्रावतं, बरोबर ना. स्वादुपिंड पण वेगवेगळे हार्मोन विकर जे आहे ती स्त्रावते, ज्याच्यामुळे आपलं अन्नपचन होण्यासाठी मदत होते. असे विकर च्या स्वरूपात सगळे आपले जे प्रथिने असतात त्यालाच काय म्हटलं तर प्रथिने पण इथे लागतात, म्हणजे डीएनए वेगळा होण्यासाठी. आता बघा, आपल्या ब्लड टेस्ट जर आपण केली तर त्याच्यामधून एकाच टेस्ट मधून आपले खूप साऱ्या टेस्ट केल्या जातात. म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरात काय काय समजतात. आता कसे समजतात? म्हणजे जसं बघा, थायरॉइड आहे की नाही समजतं, शुगर आहे की नाही समजतं. मग ते कशावरून समजतं? कारण आपल्या रक्तामध्ये असणारं हार्मोन्सचं प्रमाण. आता थायरॉइड कशामुळे येतो? तर थायरॉक्सिन नावाचं जे हार्मोन आहे जे आपल्या रक्तामध्ये असतं ते जर कमी झालं तर काय होतं? आपल्याला थायरॉइड होतो. ब्लड टेस्ट करून समजतं, कारण थायरॉक्सिन नावाचं हार्मोन जे आहे आपली जी काही कंठग्रंथी आहे ती स्त्रावते. तर थायरॉक्सिन जर कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला थायरॉइड होतो. किंवा इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे जे आपल्या रक्तामध्ये अंतर्स्रावी ग्रंथी स्त्रावते ते जर कमी झालं तर आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला काय होतं? डायबेटीस डिटेक्ट होतो. आपण इन्सुलिन बघितलं होतं बघा, जे मानवनिर्मित इन्सुलिन जे आहे ते कसं बनलं. तर आपण ते एक उदाहरण बघितलं जेव्हा बायोटेक्नॉलॉजीचं आपण पहिलं लेक्चर घेतलं होतं. एली आणि लिली नावाची जी काय USA मधली कंपनी आहे, तर 1983 मध्ये त्यांनी हे इन्सुलिन जे आहे ते बनवलं होतं. तर मग एन्झाईम्स आणि हार्मोन्स मधला हा जो काही फरक आहे तो लक्षात ठेवा, कारण बायोलॉजीमध्ये ह्याच्यावरती बरेच प्रश्न हे येत आहेत. ह्युमन कोऑर्डिनेशन अँड केमिकल रिॲक्शनचा जो काही बायोलॉजी मधला चॅप्टर आहे आपला, त्याच्यामध्ये ह्याच्यावरती बरेच सारे प्रश्न हे विचारले जातात. तर हार्मोन्स आणि एन्झाईम्स या दोन्ही मधला फरक तुम्ही ते समजून घ्या. आता बघा, आपण बघितलं की एका डीएनए पासून 2 डीएनए कसे जन्म घेतात किंवा 2 डीएनए कसे तयार होतात, म्हणजे एकदम हुबेहूब प्रतिकृती कशी तयार होते आपण बघितलं. आता दुसरी पायरी बघा काय आहे? 2 स्तंभ वेगळे झालेत आणि वेगळ्या झालेल्या स्तंभात जे नायट्रोजन बेस आहेत ते एकमेकांचे पूरक जोडणीचे आहेत. म्हणजे इक्वल टू टी दुहेरी बंधाने जे इक्वल टू सी त्रिहेरी बंधाने जोडलेले आहेत. आता प्रत्येक स्तंभासाठी नवीन नायट्रोजन बेस लागतील आणि नवीन तयार होणारा डीएनए A1 पहा, ज्यात एक स्तंभ जुनाचा आहे. याची पूरक जोडणी म्हणजे दुसरा नवीन स्तंभ हा मात्र नव्याने जोडला गेलेला आहे. नवीन तयार होणारा डीएनए जे आपण बघितलं ज्यात एक स्तंभ जुनाचा आहे. पुढे बघा, यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट बघा जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात ते बघू आपण. याच्यावरती प्रश्न असतात बघा. मेसलसन आणि स्टाल यांनी डीएनएची अर्ध प्रतिकृती प्रयोगाद्वारे सिद्ध केली आणि यासाठी त्यांनी नायट्रोजनचा समस्थानक N15 आणि ई कोली या जीवाणूचा वापर केला. तर मेसलसन आणि स्टाल हे यांनी डीएनए तयार केली. आता असा प्रश्न विचारला तुम्हाला की डीएनएची अर्ध प्रतिकृती कुणी तयार केली, तर मेसलसन आणि स्टाल हे दोन नावं लक्षात ठेवा. नायट्रोजन समस्थानकाचा याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि इकोली या जीवाणूचा सुद्धा वापर केलेला आहे. ज्याप्रमाणे दृश्य केंद्रकी पेशी मध्ये घडणाऱ्या प्रतिकृतीस अर्ध प्रतिकृती म्हणतात आणि तसेच आदी केंद्रकी पेशीत घडणाऱ्या डीएनए प्रतिकृतीस थीटा प्रतिकृती म्हणतात. युकॅरियोटिक सेलमध्ये जे काही दृश्य केंद्रकी पेशीमध्ये जे काही डीएनएची प्रतिकृती घडते त्याला काय म्हटलं जातं? अर्ध प्रतिकृती. आणि आदी केंद्रकी पेशीमध्ये घडणाऱ्या डीएनएच्या प्रतिकृतीस काय म्हटलं जातं? थीटा प्रतिकृती. सस्तन प्राण्यातील पेशीमध्ये असणारा डीएनए हा जवळपास 2.2 मीटर लांबीचा असतो. आता मग एवढा लांब डीएनए पेशीतील केंद्रकात कसा मावतो बघा. पेशीचे केंद्र खूपच छोटे असते आणि या छोट्या केंद्रकात 2.2 मीटर लांबीचा डीएनए कसा बसणार असा आपल्याला जर प्रश्न पडला असेल तर बघा,
तर साधारणपणे केंद्रकाचा आकार हा 0.000 म्हणजे 10⁻⁶ इतका असतो, मीटर एवढा असतो. आणि डीएनए हा ऋणभारित रेणू आहे आणि डीएनए केंद्रकात व्यवस्थित बसा म्हणून हिस्टोन प्रथिने मदत करतात. आता इथं सुद्धा बघा, आता आपण बघितलं प्युरिन प्रथिन, आता इथं हिस्टोन प्रथिने जी आहेत ती मदत करतात. बघा, डीएनए केंद्रकात व्यवस्थित बसावं म्हणून हिस्टोन प्रथिने मदत करतात, कारण हिस्टोन प्रथिने हे धन प्रभारित असतात आणि धन आणि ऋण यांच्यात आकर्षण असल्याने डीएनए केंद्रकात मावणे सोपे जाते. तर डीएनए एवढा लांब कसा काय बसू शकतो याचं उत्तर आहे बघा, डीएनए केंद्रकात व्यवस्थित बसावं म्हणून हिस्टोन प्रथिने मदत करतात. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की डीएनए केंद्रकात बसावा म्हणून कुठल्या प्रथिने मदत करतात, त्याचं उत्तर काय असणार आहे, हिस्टोन प्रथिने मदत करतात, हे लक्षात ठेवा. आता आपण समजलं असेल की नवीन तयार झालेल्या दोन्ही डीएनए मध्ये एक स्तंभ हा जुनाच आहे, कारण डीएनए ची प्रतिकृती तयार झालेली आहे. डीएनए हा जुना आहे बघा ह्या आकृतीमध्ये, आणि नवीन जे आहे ते डीएनए अ1 आणि डीएनए अ2 हे सर्व हुबेहूब सारखे दिसणारे आहेत. म्हणूनच आपल्या जन्मापासून ते आपण मरेपर्यंत किंवा मेल्यानंतरही डीएनए सारखाच असतो. आता डीएनए बदलतो का बघा, कधीच नाही बदलत, कारण जसं आपण जन्मापासून जन्माला आलोय तेव्हापासून डीएनए हा जो आहे तो आहे असा सेमच आहे. आता डीएनए जनुकीय घटक आहे बघा. तर आता जनुकीय घटक म्हणजे काय, ज्या घटकाद्वारे एखाद्या व्यक्तीची ओळख पटते किंवा ज्या घटकाद्वारे आपण आई वडील व त्यांच्या अपत्य ओळख शकतो त्यास जनुकीय घटक असं म्हटलं जातं. बहुतांश सजीवामध्ये डीएनए हा जनुकीय घटक म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ माणूस, वनस्पती, जीवाणू यांच्यामध्ये डीएनएचा घटक हा जनुकीय घटक म्हणून ओळखला जातो. आता शास्त्रज्ञांनी विविध प्रयोग केलेत बघा. आपण हे ग्रिफथचा प्रयोग, अवेरी मॅकलिओड आणि मॅककार्टीचा प्रयोग आणि हर्षे-चॉसचा प्रयोग, आपण असे 3 प्रयोग आता आपण बघणार आहोत. आता सर्वात सुरुवातीला बघा, ग्रिफथचा प्रयोग जो आहे तो 1928 मध्ये डीएनए हे जनुकीय घटक असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. मला वाटतं हे आपण बघितलेलं. तर डिप्लोकोकस निमोनिया नावाचा जो काही जीवाणू आहे त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यावरती प्रयोग केला. त्याच्यामध्ये जो काही एस टाईप आणि आर टाईप जे असे 2 प्रकार केले आणि ते उंदरावर त्याचा प्रयोग केला बघा, आणि त्याच्यातून समजलं की डीएनए हा जनुकीय घटक आहे. मला वाटतं हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण अवेरी मॅकलिओड आणि मॅककार्टी यांचा प्रयोग पण बघितला होता की त्यांनी काय सांगितलं होतं बघा, एस टाईप जीवाणूमधील काहीतरी घटक आर टाईप मध्ये गेला आणि आर टाईपचं रूपांतर एस टाईप मध्ये झालं आणि त्यामुळे तो उंदीर मेला, आणि त्याच्यानंतर मग डीएनए मुळेच आर टाईपचं रूपांतर एस टाईप मध्ये झालं, असं या 3 शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आणि हर्षे-चॉसचा प्रयोग काय बघा, जीवाणूभक्षीवर प्रयोग केले, आणि जीवाणूभक्षी म्हणजे असे विषाणू जे जीवाणूंना मारतात आणि जीवाणूभक्षी डीएनए आणि प्रथिनांनी बनलेले असतात. भक्षक हे डीएनए आणि प्रथिनांपासून बनतात आणि जीवाणूभक्षक हे जीवाणूच्या शरीरात घुसतात आणि त्यांना मारतात. म्हणजे जीवाणूभक्षकाचा नेमका कोणता घटक जीवाणूंना मारतो हाच प्रयोग हर्षे-चॉस यांनी सिद्ध केला. यांनी या प्रयोगात किरणोत्सारी फॉस्फरस आणि किरणोत्सारी सल्फर वापरला, आणि आपल्याला माहिती की डीएनए मध्ये फॉस्फरस असतो आणि प्रथिनांमध्ये सल्फर असतो. किरणोत्सारी डीएनएच्या जीवाणूत टाकला आणि तो जीवाणू किरणोत्सारी झाला, परंतु ज्या जीवाणूत किरणोत्सारी प्रथिने टाकली होती तो किरणोत्सारी झाला नाही. यावरून डीएनएचा जीवाणूमध्ये प्रवेश झाला आणि प्रथिनांचा नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि डीएनएचा जो काही घटक आहे तो जेनेटिक मटेरियल आहे हे याच्यावरून सिद्ध झालं. तर हे 3 जे आहे ते लक्षात ठेवा. ग्रिफथचा प्रयोग 1928 मध्ये लावला. 1944 मध्ये अवेरी मॅकलिओड आणि मॅककार्टी यांनी हा प्रयोग लावला, आणि हर्षे-चॉस यांनी हा प्रयोग लावला की डीएनए हा जनुकीय घटक आहे. तर हे एवढं सगळं डीएनए आता आपण ह्याच्यामध्ये बघितलंय ना. आता आपण पुढे बघूया आरएनए म्हणजे काय असतं. आता आपण डीएनए बघितलं की डीएनए हे प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये असतं. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड केंद्रकामध्ये असतं, आणि मग त्याच्यामध्ये डीएनए जे आहे शर्करा, फॉस्फरिक आम्ल आणि नायट्रोजन बेस, फॉस्फेट गट आणि नायट्रोजन बेस या 3 घटकापासून बनलेला आहे. आणि न्यूक्लिओटाइड जो आहे तो डीएनएचा महत्वाचा घटक आहे. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ डीएनए कोण आहे, न्यूक्लिओटाइड. आता मग ज्याप्रमाणे डीएनए हा न्यूक्लिओटाइड पासून बनलेला आहे त्याचप्रमाणे आरएनए सुद्धा न्यूक्लिओटाइड पासूनच बनलेला आहे. आता डीएनए आणि आरएनए मध्ये काय फरक, डीएनए जसं आपण बघितलं की शर्करा
5 कार्बन पासून बनलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर फॉस्फेट गट आहे जे फॉस्फरिक आम्लापासून बनलेले आहे आणि न्यूक्लिओड नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेसमध्ये प्युरिन, पिरिमिडिन्स, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे आपण एवढं सगळं बघितलं. आता आरएनए सुद्धा न्यूक्लियोटाइड पासून बनलेलं आहे. मग डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये फरक काय हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, आरएनए सुद्धा न्यूक्लिक आम्ल असून केंद्रात तसेच पेशीद्रवात आढळतं. जिथं डीएनए आढळतो तिथंच आरएनए आढळतो. ज्याप्रमाणे डीएनए हा न्यूक्लियोटाइड पासून बनतो तसेच आरएनए हा सुद्धा न्यूक्लियोटाइड पासूनच बनतो. आता आरएनएचा न्यूक्लियोटाइड आणि डीएनएचा न्यूक्लियोटाइड ह्यात काय फरक आहे बघा. आता डीएनएचा न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला आहे? शर्करा जी 5 कार्बन पासून बनलेली असते, फॉस्फेट गट आणि न्यूक्लियोटाइड. आता आरएनएचा न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला आहे बघा. आपण डीएनएच्या न्यूक्लियोटाइडची रचना पाहिली, शर्करा, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट गट असतो. त्याचप्रमाणे आरएनएच्या न्यूक्लियोटाइडची याच 3 घटकांनी बनतो, परंतु काही महत्त्वाचे बदल आरएनएच्या न्यूक्लियोटाइडमध्ये दिसून येतात. आता रायबोज, आरएनए मधली शर्करा जी आहे ती रायबोज असते, म्हणजे आणि तिकडे कशी होती? डीऑक्सिरायबोज. ओके. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर बघा, सेम न्यूक्लियोटाइडचे 3च घटक आहेत डीएनए मध्ये सुद्धा आणि आरएनए मध्ये. यात काही कन्फ्युज व्हायची गरज नाही. जसं आपण डीएनए मध्ये बघितलं न्यूक्लियोटाइड्स मध्ये शर्करा, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट गट. मग सेम आरएनए सुद्धा ह्याच 3 प्रकारांनी न्यूक्लियोटाइड आरएनएचा जो आहे या 3 घटकांनी बनलेला आहे. थोडासा याच्यामध्ये फरक आहे. आता डीएनए मधली शर्करा जी आहे ती डीऑक्सिरायबोज होती, म्हणजे एक ऑक्सिजन कमी. आता ही कशी आहे? रायबोज आहे. ओके. आरएनएतील शर्करा ही रायबोज शर्करा असते आणि ज्याचे रेणुसूत्र C5H10O5 आहे. की काय आहे? C5H10O5. म्हणजेच आरएनए मध्ये डीएनए पेक्षा एक ऑक्सिजन जास्त असतो. काय असतं? आरएनए मध्ये डीएनए पेक्षा एक ऑक्सिजन जास्त असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? रायबोज. आणि एक ऑक्सिजन कमी असल्यामुळे डीऑक्सी म्हटलं जातं, डीऑक्सिरायबोज. ओके. हा फरक लक्षात ठेवा. एवढंच फक्त काय फरक आहे की आरएनए मध्ये जो आहे तो एक ऑक्सिजन जास्त असतो शर्करेमध्ये. ओके. C5H10O5 त्याचं सूत्र आहे. आरएनएतील नायट्रोजन बेस बघा कसा असतो. आता हे आपण बघितलं, नायट्रोजन बेस मध्ये प्युरिन्स आणि पॅरामिडिन्स असतात. प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन आणि थायमिन असतात. आरएनए मध्ये बघू आपण, डीएनए प्रमाणेच ॲडेनिन व ग्वानिन हे प्युरिन्स आरएनए मध्ये असतात, परंतु एक पिरॅमिडिन्स वेगळा आढळतो. आरएनए मध्ये सायटोसिन व युरॅसिल हे पिरॅमिडिन्स आढळतात. आता प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, ग्वानिन सेम आहे. पॅरामिडिन्स मध्ये सायटोसिन आणि थायमिनच्या ऐवजी काय आहे? युरॅसिल. इथे फक्त एकाचाच फरक आहे बघा. म्हणजे डीएनए मध्ये थायमिन असतो त्याऐवजी आरएनए मध्ये युरॅसिल असतो. बाकी ॲडेनिन, ग्वानिन, प्युरिन्स, पिरॅमिडिन्स सेम. प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, ग्वानिन सेम आहे. फक्त पिरॅमिडिन्स मध्ये सायटोसिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. म्हणजेच ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे नायट्रोजन बेस आरएनए व डीएनए दोघातही दिसून येतात. ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन. फक्त थायमिनच्या ऐवजी आरएनए मध्ये काय आहे? युरॅसिल. म्हणजे ॲज कम्पेअरली तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते जास्त अवघड वाटणार नाही किंवा खूप काहीतरी मोठं आम्हाला लक्षात ठेवायचंय असं तुम्हाला वाटणार नाही. तर बघा, त्याच्यामध्ये आरएनए हा एकेरी स्तंभ रेणू आहे, सिंगल स्टँडर्ड आहे. मानवी पेशीत आरएनए हा एकेरी स्तंभ रेणू असल्याने यांच्या डीएनए प्रमाणे पूरक जोडणी दिसून येत नाही. एकदम कम्पेअरली तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला हे सोपं जाईल बघा. बघा, आता आपण बघितलं की डीएनए जसं आपण बघितलं नायट्रोजन बेस शर्करा आणि फॉस्फेट गटापासून बनलेले, तर सेम आरएनए सुद्धा शर्करा, फॉस्फेट गट आणि नायट्रोजन बेस यापासून बनलेला आहे. पण शर्करेमध्ये ही आरएनए जे आहे, आरएनएची शर्करा ही जी आहे ती रायबोज प्रकारच्या डीएनएच्या पेक्षा आरएनए मध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे. आता आरएनएतील नायट्रोजन बेस मध्ये सेम आहे बघा, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स.
प्युरिन्स मध्ये ॲडेनिन ग्वानिन सेम आहे, फक्त पायरिमिडिन्स मध्ये सायटोसिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. एवढं इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे होतो. तर त्याच्यानंतर ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन हे नायट्रोजन बेस आरएनए मध्ये पण आहेत, फक्त डीएनए आरएनए मध्ये फक्त युरॅसिल सायटोसिन आहे आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. आरएनए हा एकेरी स्तंभ रेणू असतो बघा. मानवी प्रेषित आरएनए हा एकेरी स्तंभ रेणू असल्याने यांच्यात डीएनए प्रमाणे पूरक जोडणी दिसून येत नाही. आता आपण पूरक जोडणी म्हणजे बघितलं A=T G=C ही पूरक जोडणी असते, बरोबर ना. त्याला चार्गॉफचा नियम पण आपण बघितला. परंतु जर काही आरएनएच्या स्वतःशीच गुंडाळ झालेला तर पूरक जोडणी बघा दिसून येते की ॲडेनिन हा युरॅसिल सोबत तर ग्वानिन हा सायटोसिन सोबत जोडलेला असतो. तर आता ॲडेनिन आणि थायमिन, आता थायमिनच्या ऐवजी काय आहे युरॅसिल आहे, त्यामुळे A= काय येईल युरॅसिल. मग असे कसं होतं आपल्या डीएनए मध्ये A=T आणि G=C सेम इथं तसंच आहे, फक्त थायमिनच्या इथं जागी काय आलेलं इथं प्युरिमिडिन्स मध्ये युरॅसिल आले. त्यामुळे जोडी कशी असणार आहे त्याची जोडणी A=U म्हणजे दुहेरी आणि G=C म्हणजे तिहेरी बंधाने जोडलेली असणार आहे. आरएनए हा एकेरी स्तंभ असल्याने यांच्यात प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स यांची संख्या सारखी नसते, वेगवेगळी असते, म्हणजे एकास एक नसते. ओके, प्युरिमिडिन्स आणि पायरिमिडिन यांची संख्या जी आहे ती सारखी नसते. तर डीएनए मध्ये कसं होतं बघा 5-5 स्तंभ होते ना, म्हणजे पहिला स्तंभ 5 न्यूक्लियोटाइड, दुसरा स्तंभ 5 न्यूक्लियोटाइडचा, मग त्याच्यामध्ये A=T G=C तसं इकडे नाहीये. म्हणजे दोन्हीची संख्या जी आहे ती प्युरिन्स आणि पिरिमिडिन्सची ही सारखी नाही, त्यामुळे काय आहे एकेरी स्तंभ रेणू. ओके, काय आहे एकेरी स्तंभ रेणू आहे. सॉरी, सॉरी थोडा मध्ये डिस्टर्ब झाला. तर बघा तर ज्याप्रमाणे डीएनएची दुहेरी स्तंभ रचना असते, म्हणजे एका स्तंभामध्ये 5 आणि एका स्तंभामध्ये 5, त्याप्रमाणे आरएनए हा नसतो, तर आरएनए हा एक स्तंभ असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये प्युरिन्स आणि पिरॅमिडिनची संख्या जी आहे ती वेगवेगळी असते, म्हणजे एकाच एक अशी नसते. तिकडे जशी पूरक जोडणी असते बघा A=T दुहेरी स्तंभ आणि G=C तिहेरी बंधाने जोडलेली असते, तर इकडे थायमिनच्या ऐवजी काय आहे युरॅसिल आहे, त्यामुळे A=U युरॅसिल सोबत जोडणी असते आणि G=C अशी जोडणी असते. ओके, तर बघा आरएनएचे प्रमुख 2 प्रकार आहेत, जनुकीय आरएनए आणि अजनुकीय आरएनए. जनुकीय आरएनए हे काही विषाणूमध्ये दिसून येतात आणि आपल्या शरीरात तसेच वनस्पती आणि जीवाणूमध्ये आरएनए हा अजनुकीय असतो. आता अजनुकीय आरएनएचे मुख्य कार्य म्हणजे प्रथिनांची निर्मिती करणे होय. आता जनुकीय आरएनए जे आहे ते काही विषाणूमध्ये दिसून येतात, म्हणजे काही फक्त विषाणूमध्ये, आणि अजनुकीय आरएनए जे आहे ते कशामध्ये
आपल्या शरीरामध्ये वनस्पती आणि जीवाणूमध्ये. म्हणजे आपल्या शरीरात कसले जीवाणू RNA आहेत? अजनुकीय RNA आहेत, नॉन जेनेटिक RNA. आणि जनुकीय RNA फक्त कशामध्ये आहेत? विषाणूमध्ये. आता अजनुकीय RNAचं काम आहे काय आहे? म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये, आपल्या मानवी शरीरामध्ये अजनुकीय RNA आहे, त्यांचं काम काय आहे? प्रथिनांची निर्मिती करणे. आता अजनुकीय RNAचे प्रकार बघा कुठले कुठले? आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशीत प्रथिनांची निर्मिती हेच अजनुकीय RNAचे कार्य होय. अजनुकीय RNAचे प्रमुख 3 प्रकार आहेत बघा, mRNA, rRNA आणि tRNA. ओके, M, R आणि T. आता तुम्ही एवढं फक्त त्याच्यात लक्षात ठेवायचं, जनुकीय RNAचे 2 प्रकार आहेत. आता लक्षात कसं काय काय ठेवायचं बघा, DNA आणि RNA मध्ये डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड. कारण रायबोज मध्ये कारण RNA मध्ये DNA पेक्षा एक ऑक्सिजन जास्त असतो. जसं DNA चा न्यूक्लियोटाइड हा फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट आहे, तसं RNA सुद्धा न्यूक्लियोटाइडच स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. ओके, ज्याप्रमाणे DNA शर्करा, फॉस्फेट गट आणि नायट्रोजन बेस पासून बनलेला आहे, त्याचप्रमाणे RNA सुद्धा शर्करा, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट गटापासून बनलेले आहे. फक्त त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे. त्यामुळे आपण ते सूत्र काय लिहितो? C5H10O5. ओके, मग ज्याप्रमाणे DNA हा दुहेरी स्तंभ असतो, एकामध्ये 5 न्यूक्लियोटाइड आणि दुसऱ्या स्तंभामध्ये 5 न्यूक्लियोटाइड, तसं इकडे नसतं. कारण प्युरिन्स आणि पिरॅमिडची संख्या ही वेगवेगळी असते. त्यामुळे RNA हा एकेरी स्तंभ असतो. ज्याप्रमाणे DNA मध्ये न्यूक्लियोटाइड मध्ये प्युरिन्स, पिरॅमिडिन्स असतात, सेम प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स असतात. प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, ग्वानिन सेम आहे, फक्त पिरॅमिडिन्स मध्ये सायटोसिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. त्यामुळे RNA ची जोडणी जी असते ते इक्वल टू U, दुहेरी स्तंभाने जी इक्वल टू C, तिहेरी स्तंभाने याची जोडणी असते. RNAचे परत 2 प्रकार, जनुकीय RNA आणि अजनुकीय RNA. आता जनुकीय RNA फक्त कशामध्ये असतात? विषाणूमध्ये असतात. आणि मानवी शरीरामध्ये, वनस्पतीमध्ये, सर्व जीवाणूमध्ये अजनुकीय RNA असतात. आता अजनुकीय RNAचं काम काय आहे? की प्रथिनांची निर्मिती करणे. ओके, लक्षात ठेवा, प्रथिनांची निर्मिती करणे. आणि अजनुकीय RNAचे 3 प्रकार, mRNA, rRNA आणि tRNA. वरील तिन्ही RNA आहे हे DNA द्वारेच तयार केले जातात. ओके, आता हे जे काही mRNA, rRNA आणि tRNA केले जातात, तर DNA द्वारे तयार केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे प्रतिलेखन, म्हणजे सेम स्वतःसारखाच एक दुसरा तयार करणे. आता mRNA म्हणजे काय बघा? मेसेंजर RNA, संदेशवाहक RNA. मेसेंजर म्हणजे एका रायबोज कडून दुसऱ्या रायबोज कडे माहितीचं वहन करण्याचं काम करणे. ओके, म्हणजेच काय आहे? mRNA, मेसेंजर RNA. mRNA हा साध्या रचनेचे आणि सरळ न गुंडाळलेले असतात. प्रथिन संश्लेषण करण्यासाठी जी माहिती लागते ती माहिती DNA कडून रायबोझोम कडे नेण्याचे काम mRNA करतात आणि माहितीचे वहन करतात, म्हणूनच यांना संदेशवाहक RNA म्हणतात. आता मेसेंजर RNAचं काम काय आहे? प्रथिने संश्लेषण करण्यासाठी जी माहिती लागते ती माहिती DNA कडून रायबोझोम कडे नेण्याचे काम mRNA करतात. ओके, म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड कडून रायबोझोम कडे नेण्याचं काम कोण करतं? mRNA करतं, आणि म्हणून त्यांना माहितीचे वहन करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? संदेशवाहक RNA म्हणतात. पेशीतील 3 प्रकारच्या RNA पैकी mRNA चे प्रमाण 3 ते 5% असते. mRNA चा रेणुभारांक mRNA असतो आणि त्याचं वेट जे आहे बघा 5 लाख इतका असतो. mRNA मोलिक्युलर वेट जे आहे ते किती असतं? 5 लाख. पेशीतील 3 प्रकारच्या RNA पैकी mRNA चे प्रमाण 3 ते 5% असतं. म्हणजे 3 प्रकारचे mRNA, tRNA जे आहे आपण आणि rRNA च्या पैकी mRNA चं प्रमाण किती असतं? 3 ते 5% असतं. आता बघा mRNA ची आकृती बघा, 3 न्यूक्लियोटाइडला आहे बघा येणाऱ्या, त्याला काय म्हटलं जातं? कोडॉन. काय म्हटलं जातं? कोडॉन. स्टार्टिंग पॉइंट ऑफ ट्रान्सलेशन. आता एक काय आहे बघा, DNA ला जी काही माहिती लागणारी आहे प्रथिनांचं संश्लेषण करण्यासाठी, ती माहिती DNA कडून रायबोज कडे पुरवणे आणि माहितीचं वहन करणे, ते काम कुणाचे? mRNAचं आहे. मग आता बघा, DNA इज ट्रान्सक्राइब्ड इनटू mRNA. आता DNAचं mRNA कसं बनतंय बघा. mRNA इज ट्रान्सलेटेड इनटू अमिनो ऍसिड्स आणि ईच कोडॉन corresponds to one amino acid. Amino acids form
पेप्टाइड चेन्स आणि पॉलीपेप्टाइड चेन्स फॉल इनटू प्रोटीन्स. म्हणजे प्रथिनांचं संश्लेषण करण्यासाठी mRNA हा DNA पासून हा तयार केला जातो. बघा आता कोडॉन म्हणजे काय? प्रथिन संश्लेषण करण्यासाठी एक सांकेतिक भाषा आहे आणि कुठलाही पदार्थ तयार करण्यासाठी कच्चा माल लागतो. तसेच प्रथिन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे अमिनो आम्ल आहे, अमायनो आम्ले आहेत. आपल्या मानवी शरीरात अनेक अमायनो आम्ल असतात. त्यातील प्रत्येक अमायनो आम्लासाठी जी सांकेतिक भाषा वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं? कोडॉन किंवा जनुकीय संदेश किंवा क्रिप्टोग्राम. आता कोडॉन म्हणजे काय की प्रथिन संश्लेषण करण्यासाठीची एक सांकेतिक भाषा, एक कोडिंग वर्ड आहे. mRNAची दिलेली आकृती पाहिली तर आपणास हे समजेल की एका mRNA वर अनेक कोडॉन असू शकतात. अनेक कोडॉन म्हणजे अनेक अमायनो आम्ल होय आणि उदाहरणार्थ AUG कोडॉन म्हणजेच मेथॅनॉइन आणि GUC कोडॉन म्हणजे ग्लायसिन आणि AGU म्हणजे सेरिन आणि CCA म्हणजे प्रोलिन. आता बघा ॲडेनिन, युरॅसिल, ग्वानिन यांना एकत्रित काय म्हटलं जातं? मेथॅनॉइन. ग्वानिन, युरॅसिल आणि याला काय म्हणतात? कोडॉन, सायटोसिनला. ॲडेनिन, ग्वानिन आणि युरॅसिलला काय म्हणतात? सेरिन. ओके. सायटोसिन आणि ॲडेनिन असेल तर त्याला काय म्हटलं जातं? प्रोलिन. मग ह्या सगळ्या कोडॉन हे जे काही प्रथिन संश्लेषण करण्यासाठी जी काही सांकेतिक भाषा आहे त्यालाच काय म्हटलं जातं? कोडॉन. आता हे एवढं कोडॉनला एवढं काय महत्व देण्याची गरज नाही. फक्त mRNAला काय म्हणतात तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. mRNAला 2 टोकं असतात आणि त्याला 5 टोक आणि 3 टोक म्हणून ओळखले जाते. 2 टोक त्याला 5 टोक आणि 3 टोक म्हणून ओळखलं जातं. 5 टोकाला असणाऱ्या कोडॉनला सुरुवातीचे कोडॉन म्हणतात आणि साधारणतः हे AUG असतात. AUG म्हणजे ॲडेनिन, युरॅसिल आणि ग्वानिन. परंतु काही वेळेस GUG म्हणजे ग्वानिन, युरॅसिल आणि ग्वानिन पण असू शकतात. तर 5 टोकाला सुरुवातीचं कोडॉन AUG आणि दुसरं कोडॉन GUG. 3 टोकाला असणाऱ्या कोडॉनला थांबलेले किंवा निरर्थक कोडॉन म्हणतात आणि UAA म्हणजे युरॅसिल, ॲडेनिन आणि ॲडेनिन किंवा UAG किंवा UGA असू शकतात. हे कोडॉन प्रथिन संश्लेषणाचा शेवट करतात आणि कोणते अमायनो आम्ल दर्शवत नाहीत म्हणून यांना निरर्थक कोडॉन असं म्हणतात. म्हणजे असे म्हणता येईल की mRNA हा कोडांच्या स्वरूपात अमायनो आम्ला संबंधित माहिती DNA कडून रायबोझोमकडे पाठवतो. कशाच्या स्वरूपात? अमायनो आम्लाच्या स्वरूपात DNA कडून रायबोझोमकडे. फक्त एवढं लक्षात ठेवा mRNA मेसेंजर RNA प्रथिनांचं संश्लेषण करण्यासाठी अमिनो आम्लांच्या स्वरूपात DNA कडून रायबोझोमकडे जो काही माहितीचं वहन करतो त्यालाच काय म्हटलं जातं? मेसेंजर RNA किंवा mRNA. हे कोडॉन एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. आता आपण अजनुकीय RNAचे प्रकार बघतो. mRNA, rRNA आणि tRNA. आणि जनुकीय RNA जे आहेत ते फक्त कशामध्ये आढळतात? विषाणूमध्ये आढळतात आणि अजनुकीय RNA वनस्पतीमध्ये, जीवाणूमध्ये आणि आपल्या मानवी शरीरामध्ये आढळतात. आणि अजनुकीय RNAचे 3 प्रकार mRNA, rRNA आणि tRNA. आता rRNA बघा काय आहे? रायबोझोमल RNA. हे एकेरी स्तंभ रचना असलेले जे की स्वतःभोवती गुंडाळा करतात आणि गुंडाळलेल्या ठिकाणी हे पूरक जोडणी करतात. काय करतात? हे एकेरी स्तंभ रचना असलेले जे की स्वतःभोवती गुंडाळा करतात आणि हा गुंडाळलेल्या ठिकाणी हे पूरक जोडणी करण्याचं काम. हे RNA नेहमी रायबोझोम सोबतच असतात आणि म्हणून यांना रायबोझोमल RNA. तिन्ही RNA पैकी यांचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 80% असते आणि rRNAचा रेणूभार हा 40,000 ते 1,00,000 पर्यंत असतो. आता इकडे आपण भेटलं तर 5 लाख 3 ते 5% असतं. किती सांगितलं? mRNAचं प्रमाण 3 ते 5%. आता ह्याचं rRNAचं सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे किती टक्के बघा? 80% आणि ह्याचं मोलिक्युलर वेट किती आहे? 40,000 ते 1,00,000 पर्यंत असतं. rRNAचे प्रमुख कार्य म्हणजे काय बघा? mRNAला जागा देणे. काय काम आहे याचं? mRNAला जागा देणे. rRNA आणि tRNA हे mRNA वरील सर्व संकेत वाचतात ज्याद्वारे प्रथिन संश्लेषणासाठी नेमके कोणते अमायनो आम्ल लागतात हे कळतं. काय करतात हे rRNA? tRNA हे mRNA वरील सर्व संकेत वाचतात. आता हे mRNAचं काम काय आहे? प्रथिनांचं संश्लेषण करणे. आता हे rRNAचं काम काय आहे की प्रथिन संश्लेषण करण्यासाठी mRNAला मदत करणे, mRNAला जागा देणे आणि rRNA म्हणजे काय आहे? रायबोझोमल RNA. ओके. आता बघा tRNA ट्रान्सफर RNA किंवा वाहतूक RNA. हे सगळे आपल्या शरीरात आहेत बरं का. अजनुकीय RNAचे आपण 3 प्रकार बघतोय आणि हे सगळे आपल्या मानवी शरीरात आहेत. ओके. अजनुकीय RNAचं काम काय आहे? प्रथिन तयार करणे.
ओके. आणि मग त्याच्यामध्ये परत मेसेंजर, रायबोझोमल आणि ट्रान्सफर आरएनए 3 प्रकार. ओके. आता mRNAचं काम काय? मेसेंजर, प्रथिन संश्लेषण करण्यासाठी जे काही अमायनो अम्ल लागतात ते डीएनए कडून रायबोझोमकडे पाठवणे, माहितीचं दळणवहन करणे म्हणजेच काय? mRNA. आरएनएचं काम काय आहे? रायबोझोमल आरएनएचं mRNAला जागा देणे आणि प्रथिन संश्लेषण करण्यासाठी जे काही अमायनो अम्ल लागतात ते त्याला कुठली प्रथिन लागतात ते त्याला सांगणे. ओके. म्हणजे त्याच्यावरचे जे काही संकेत वाचणे आणि त्याला कुठली प्रथिन संश्लेषण करण्यासाठी अमायनो अम्लांची गरज लागते हे सांगणे, हे कुणाचं काम आहे? आरएनएचं काम आहे. आता टीआरएनए म्हणजे बघा काय आहे? ट्रान्सफर आरएनए किंवा वाहतूक आरएनए. हा सुद्धा एकेरी स्तंभ रचना असलेला रेणू आहे. तिन्ही आरएनए पैकी 10 ते 20% प्रमाण टीआरएनएचे असते. ओके. हा सुद्धा काय आहे? एक एकेरी स्तंभ रचना असलेला रेणू आणि तिन्ही आरएनए पैकी 10 ते 20% प्रमाण हे टीआरएनएचे असते. हा सर्वात लहान आरएनए असून केवळ 73 ते 83 न्यूक्लियोटाइडनी बनलेला असतो, ज्याचा रेणुभार हा जो आहे तो 23,000 ते 30,000 एवढा असतो. आता हे लक्षात ठेवा बघा. तिन्ही आरएनए पैकी 10 ते 20% प्रमाण कोणाचं आहे? टीआरएनएचं आहे. ओके. आरएनएचं किती आहे? 80%. ओके. mRNAचं आहे फक्त 3 ते 5% आणि टीआरएनएचं प्रमाण आहे 10 ते 20%. ओके. आणि हा सर्वात लहान आरएनए कुठला? टीआरएनए. आणि हा फक्त 73 ते 83 इतक्या न्यूक्लियोटाइडनी बनलेला असतो आणि ज्याचा रेणुभार जो आहे तो 23,000 ते 30,000 एवढा असतो. टीआरएनए हा एकेरी रेणू असला तरी तो स्वतःभोवती गुंडाळा केल्यामुळेच दुहेरी सारखा दिसतो. आता टीआरएनए सुद्धा एकेरी सारखाच आहे, आरएनए सारखाच आहे, पण तो स्वतःभोवती गुंडाळल्यामुळे काय होतं? तो दुहेरी रचना स्तंभासारखा दिसतो. या गुंडाळल्यामुळे त्याला त्याच्या खालील 2 रचना दिसून येतात. एक म्हणजे केसाच्या आकड्यासारखा, याची रचना हॉगलॅड या शास्त्रज्ञाने सांगितलेली आणि क्लोवरच्या पानांसारखी याची रचना हॉले या शास्त्रज्ञाने सांगितलेली. एक म्हणजे केसाच्या आकड्यासारखी आणि दुसरी म्हणजे क्लोवरच्या. टीआरएनएला विद्राव्य आरएनए म्हणतात कारण टीआरएनए हा वेगळा करता येत नाही. प्रथिन संश्लेषणासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे अमायनो आम्लाचे वहन पेशी द्रवाकडून रायबोझोमकडे कसे करावे आणि टीआरएनएचे प्रमुख कार्य काय बघा. वाहक आरएनए म्हटलं जातं. काय आहे? प्रतिसंश्लेषण लागणारा कच्चा माल अमायनो आम्लाचं वहन पेशी द्रवाकडून रायबोझोमकडे करणे हे टीआरएनएचं मुख्य काम आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? ट्रान्सफर आरएनए किंवा वाहक आरएनए. ज्याप्रमाणे एमआरएनए वर कोडॉन असतात त्याचप्रमाणे टीआरएनए वर अँटी कोडॉन असतं. ओके. तर एवढं सगळं लक्षात ठेव. आता परत एकदा आरएनएचं सांगते. ज्या पद्धतीने डीएनए आहे त्याच पद्धतीने आरएनए आहे. डीएनएचा लॉंग फॉर्म डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनएचा लॉंग फॉर्म रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दोन्हीही न्यूक्लिक ऍसिड प्रत्येक पेशीमध्ये जसा डीएनए असतो प्रत्येक पेशीमध्ये तसा आरएनए सुद्धा असतो. जसा डीएनए न्यूक्लियोटाइड पासून बनलेला तसा सेम आरएनए सुद्धा न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. डीएनए जसं न्यूक्लियोटाइडचे 3 प्रकार आहेत, फॉस्फेट गट, शर्करा आणि नायट्रोजन बेस. सेम तसंच आरएनए मध्ये सुद्धा शर्करा, फॉस्फेट गट आणि नायट्रोजन आहे. फक्त आरएनएच्या शर्करेमध्ये 1 ऑक्सिजन हा डीएनए पेक्षा जास्त असतो आणि न्यूक्लियोटाइड मध्ये प्युरिन्स आणि पिरॅमिड जसे डीएनए मध्ये असतात तसे सेम आरएनए मध्ये सुद्धा असतात. फक्त प्युरिन्स मध्ये ऍडेनिन ग्वानिन जसं डीएनए मध्ये आहे तसंच आरएनए मध्ये सुद्धा सेम डीएनए सारखं प्युरिन्स मध्ये ऍडेनिन आणि ग्वानिन आहे, परंतु पिरिमिडिन्स मध्ये सायटोसिन आणि थायमिन आहे जसं डीएनए मध्ये, तर तसं आरएनए मध्ये नाही. तर आरएनए मध्ये पिरिमिडिन्स मध्ये सायटोसिन आहे आणि थायमिनच्या ऐवजी काय आहे? युरॅसिल आहे. ओके. जशी डीएनए ची 2 स्तंभांची एक रचना असते, म्हणजे पहिला स्तंभ 5 न्यूक्लियोटाइडचा, दुसरा स्तंभ 5 न्यूक्लियोटाइडचा, तसा आरएनए हा एकेरी स्तंभ असतो. त्यामुळे प्युरिन्स आणि पिरिमिडिनची जी संख्या आहे ती ह्याच्यामध्ये सेम नसते. जसं आपण तिकडे =T बघितलं तसं इकडे A=U म्हणजे ऍडेनिन = युरॅसिल हा दुहेरी बंधनी आहे आणि बाकी ग्वानिन आणि सायटोसिन हे तिहेरी बंधनी जसे डीएनए मध्ये आहे तसे इकडे सुद्धा सेम आहे. ओके. हे एवढं सगळं याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय. आरएनएचं काम काय? आपल्या पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती करणे. ओके. हे आरएनएचं मुख्य काम आहे. आरएनएचे 2 प्रकार कुठले? जनुकी आरएनए आणि अजनुकी आरएनए. आता जनुकी आरएनए फक्त कशामध्ये आढळतात? तर विषाणूमध्ये आढळतात आणि अजनुकी आरएनए जे आहेत ते आपल्या मानवी शरीरामध्ये आढळतात, जीवाणूमध्ये आढळतात आणि वनस्पतीमध्ये आढळतात.
मग अजनुकी आरएनएचे परत आपण तीन प्रकार बघितले. mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए प्रथिनांचं संश्लेषण करण्यासाठी अमायनो आम्लांचं वहन करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि डीएनए कडून रायबोजकडे अमायनो आम्लांचं वहन करणे म्हणून त्याला काय म्हटलं जातं? mRNA. याचं प्रमाण किती आहे? फक्त 3 ते 5%. ओके. rRNAचं काम काय आहे? mRNAला जागा देणे, mRNAला जे काय त्याच्यावर प्रथिन संशोधनासाठी संकेत वाचणे आणि त्याला कुठल्या अमिनो आम्लाची गरज आहे त्याचं मार्गदर्शन करणे किंवा त्याला गाईड करणे. हे काम कुणाचं आहे? rRNAचं आहे. ओके. त्याला रायबोझोम आरएनए असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्याचं प्रमाण किती आहे? तर 83% इतकं आहे. किती आहे? 83% rRNAचं. आणि tRNA हे सगळ्यात कमी आहेत आणि त्याचं प्रमाण फक्त किती? 10 ते 20% आहे. ओके. आणि tRNA स्वतःभोवती गुंडाळलेला असतो आणि त्याचं काम काय आहे बघा? प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे आम्लाचे वहन पेशी द्रव्याकडून रायबोझोमकडे करणे. ओके. आणि ज्याप्रमाणे mRNA कोडॉन असतं त्याचप्रमाणे tRNA वर अँटीकोडॉन असतं. एवढं सगळं कंपॅरेटिव्हली डीएनए आणि आरएनए मध्ये लक्षात ठेवा. म्हणजे इतकं पण काय असं कठीण नाहीये, अवघड नाहीये. तुम्ही आज काय करा, आपलं सेशन संपलं की डीएनए आणि आरएनए असे 2 टेबल म्हणजे कॉलम मध्ये डीएनएचा एक पॉईंट इकडे द्यायचा, आरएनएचा एक पॉईंट तिकडे द्यायचा. म्हणजे कंपॅरेटिव्हली थोडं लिहिलं की ते तुमच्या बरोबर एकदम परफेक्ट लक्षात राहील. ओके. तर अजनुकी आरएनए मानवी शरीरात असतो, जीवाणूमध्ये असतो आणि वनस्पतीमध्ये असतो. आणि अजनुकी आरएनएचे 3 प्रकार: मेसेंजर आरएनए, रायबोझोमल आरएनए आणि ट्रान्सफर आरएनए. ओके. हे एवढं सगळं लक्षात ठेवा. आता संपूर्ण प्रथिन संश्लेषण बघा कसं होतं. आता एवढं आपण बघितलं की आरएनएचं काम काय? प्रथिन तयार करणे. आणि ह्या 3 प्रकारामध्ये फक्त आपण एकच शब्दावरती फोकस केला, प्रथिन संश्लेषण. आता नेमकं प्रथिन संश्लेषण कसं असतं हे आपण बघणार आहोत. बघा, आपण पाहिले की तिन्ही आरएनए प्रथिन संश्लेषणात मदत करतात. ओके. mRNA, tRNA आणि rRNA तिन्ही पण प्रथिन संश्लेषणामध्ये काम करतात. आणि आरएनएचं मेन काम सुद्धा आपण काय सांगितलं की प्रथिनांची निर्मिती करणे. आणि हे तिन्हीचं काम काय आहे? प्रथिनांचं संश्लेषण करणे. मग आता प्रथिन संश्लेषण म्हणजे नेमकं काय होतं? तर बघा, सर्वप्रथम mRNA हे डीएनए कडून माहिती घेऊन येतात आणि या माहितीला आपण कोडॉन असे म्हणतो. काय करतात? mRNA हे डीएनए कडून माहिती घेऊन येतात. ही माहिती mRNA रायबोझोमकडे घेऊन जातात व rRNA ही माहिती वाचतात. आता माहितीमध्ये नेमकं कोणते अमायनो आम्ल आहेत जे अमायनो आम्लाचे वहन tRNA द्वारे पेशी द्रवाकडून रायबोझोमकडे केले जातात आणि अशा प्रकारे स्वतः झोइबोझोम तिन्ही आरएनएच्या मदतीने प्रथिनांची निर्मिती करतात. ऍक्च्युली हा रायबोझोम असा शब्द आहे, ते चुकलेलं आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर आता आपण बघितलं mRNA काय करतो? प्रथिनांचं वहन करतो. प्रथिन संश्लेषण करण्यासाठी अमिनो आम्लाची कुठली गरज आहे ते पाठवतो, डीएनए कडून रायबोझोमकडे पाठवतो. ओके. त्याला आपण काय म्हटलं जातं? कोडॉन. आता हे जे काय डीएनए कडून रायबोझोमकडे जे काही अमिनो आम्ल आले ते वाचण्याचं काम कोण करतं? rRNA करतं. आणि आता माहितीमध्ये नेमकं कोणते अमिनो आम्ल आहेत हे सांगण्याचं काम कोण करतं आणि ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? tRNA करतं. आणि ह्याच्यातून रायबोझोममध्ये तिन्हीच्या मदतीने काय होते? प्रथिनांची निर्मिती होते. म्हणजेच काय? RNA. आरएनएचं काम काय? प्रथिनांची निर्मिती करणे. आणि हे 3 जे घटक आहेत, mRNA, rRNA आणि tRNA हे काय करतात? प्रथिन संश्लेषणाची निर्मिती करून प्रथिने तयार करण्याचं काम करतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ओके. बघा, आपण प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया पाहिली ज्यामध्ये mRNA हा डीएनए कडून माहिती घेऊन येतो. म्हणजेच mRNA वर हे न्यूक्लियोटाइड तयार होतात, ते डीएनए पासून मिळतात आणि यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन. डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. त्यानंतर आपण पाहिले की आरएनए पासून प्रथिनांची निर्मिती होते, यालाच आपण स्थानांतर म्हणतो, ट्रान्सलेशन. आणि आरएनए पासून प्रथिनांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला स्थानांतर म्हणतात. ओके. तर ही एवढी सगळी याची प्रोसेस आहे बघा. आता इथे याच्यात बघा प्लांट सेल आहे बघा, इथे एक. ओके. एक वनस्पती पेशी. ओके. ही वनस्पती पेशी त्याचं इथं केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे. ओके. आता mRNA, tRNA आणि rRNA काय काय काम करतो बघा, कसं काम करतो. आता इथं डीएनए आहे, इकडं आरएनए आहे. ओके. आता डीएनए मध्ये इथं बघा AUCCG, TAGGC असं आहे. ओके. आता डीएनए 5 स्तंभापासून बनले, त्यामुळे इथं 5 जोड आहेत. ॲडेनिन, थायमिन, युरॅसिल, ॲडेनिन.
सायटोसिन ग्वानिन, सायटोसिन ग्वानिन, ग्वानिन सायटोसिन अशा जोड आहेत बघा. आता हे ह्याच्या डीएनए पासून कशाची निर्मिती झाली? RNA ची निर्मिती झाली. ओके, इथं RNA पॉलिमेरेज. ओके, आता बघा इथे पुढे न्यूक्लियस mRNA प्रोसेसिंग करतं, बरोबर ना? mRNA इथं प्रोसेसिंग करतं, RNA ते ट्रान्सफर करतं, rRNA त्याची ती माहिती वाचतं. ओके, अॅमिनो ऍसिडचं वहन करणे आणि प्रथिनांची निर्मिती करणे हे RNAचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA अशा 3 RNA काम करतात. RNA बघा DNA ट्रान्सक्रिप्शन RNA आणि प्रथिने. ओके, यालाच प्रथिन संश्लेषणाचे मध्यवर्ती तत्व सुद्धा म्हटलं जातं, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता 3 RNA मधील महत्वाचे घटक बघा काय काय आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे असतात. हे आता आपण बघितलं 3 ते 5%, 80% आणि 10 ते 20%. आता हे आपण थोडस टेबलच्या स्वरूपात बघितलं की तर तुमच्या एकदम ते परफेक्ट लक्षात राहतं बघा. आता बघितलं आपण mRNAचं प्रमाण जे आहे ते 3 ते 5% आहे, rRNAचं प्रमाण 80% आहे आणि tRNAचं प्रमाण 10 ते 20% आहे. रेणुभार किती बघा? mRNAचा 5 लाख, rRNAचा 40,000 ते 1 लाख आणि tRNAचा 23,000 ते 30,000. आकार बघा, mRNAचा सर्वात लांब आहे, RNAचा मध्यम आहे आणि tRNAचा सर्वात. वयोमान बघा, लाईफ स्पॅन किती आहे? mRNA 1 ते 4 मिनिटापर्यंत जिवंत राहतात, rRNA काही दिवस जिवंत राहतात आणि tRNA ते काही दिवस जिवंत राहतात. मुख्य कार्य काय बघा mRNAचं? DNA पासून रायबोझोम पर्यंत माहितीचं वहन, त्याच्यानंतर रायबोझोम सोबत प्रथिन निर्मिती, तसेच mRNAला जागा. याचं काम काय आहे? पेशीद्रवापासून अमायनो आम्लाच्या रायबोझोम पर्यंत वहन, tRNAचं काम हे आहे. ओके, बघा पुढे. आता ह्याच्यावरून हे समजलं असं लक्षात काय काय ठेवायचं. RNAचे 2 प्रकार, जनुकी RNA, अजनुकी. ओके, जनुकी RNA फक्त विषाणूमध्ये सापड असतात आणि अजनुकी RNA आपल्या शरीरात म्हणजे मानवी शरीरात असतात, जीवाणूमध्ये असतात, वनस्पतीमध्ये असतात. ओके, RNAचं काम काय? मेन प्रथिनांची निर्मिती करणे. प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी परत हे 3 घटक काम करतात, मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA. आता त्याच्यामध्ये पॉइंट एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचे. mRNAचं प्रमाण 3 ते 5%, रेणुभार 5 लाख, आकार सर्वात लांब आहे, 1 ते 4 मिनिटापर्यंत जिवंत राहतात आणि DNA पासून रायबोझोम पर्यंत माहितीचं वहन करण्याचं काम करतात. rRNAचं प्रमाण जे आहे ते 80% आहे, रेणुभार 40,000 ते 1 लाख आहे, आकार त्याचा मध्यम आहे, त्याचं लाईफ स्पॅन जे आहे ते काही दिवस जिवंत राहू शकतात आणि त्याचं काम काय आहे? रायबोसोम सोबत प्रथिन निर्मिती तसेच mRNAला जागा करून देणे. tRNA सगळ्यात लहान आहे, 10 ते 20% प्रमाण आहे, 23,000 ते 30,000 त्याचं रेणुभार आहे, सर्वात छोटा आहे आकार, काही तास ते काही दिवस जिवंत राहू शकतात आणि त्याचं मुख्य काम काय आहे? पेशीद्रवापासून अमायनो आम्लाचं रायबोझोम पर्यंत वहन करणे. तर हे एवढे सगळे त्याचे 3 प्रकार आणि तिघांचं प्रमाण, रेणुभार, आकार, वयोमान आणि मुख्य कार्य. म्हणजे मुख्य कार्य हे लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. mRNAचं मुख्य कार्य काय, rRNAचं काम काय, tRNAचं काम काय, हे एवढं सगळं लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. आणि डीएनएची निर्मिती 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर यांनी लावली, असं ते पण एक तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता पुढे बघा, आपण कोडॉन म्हणजे काय बघितलं होतं बघा. कोडॉन हे विशिष्ट अमिनो आम्लासाठीच्या माहितीचं वहन करतात आणि हे 1954 मध्ये जॉर्ज गॅमोब या शास्त्रज्ञांनी सुचवलं. पण नंतर 1961 मध्ये क्रिक या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवले की काही काळानंतर मार्शल निशनबर्ग, हेनरिच मॅथे आणि हरगोविंद खुराना यांनी mRNA वापरून जनुकीय संकेताचा अभ्यास केला. यांना 1968 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. आपण पाहिले की प्रथिने तयार करण्यासाठी अमायनो आम्लाची गरज भासते आणि यासाठी आपल्या शरीरात एकूण 21 अमायनो आम्ले असतात. हे एक लक्षात ठेवा, किती? 21. परंतु 21वा अमायनो आम्ल सेलिनोसिस्टीन तयार होण्यासाठी सेलोनियम या मूलद्रव्याची आवश्यकता असते, म्हणून 20 अमायनो आम्लच गृहीत धरले जातात. 21 अमायनो आम्लाची गरज असते, पण 21वा जो आहे तो सेलोनोस्टिन असल्यामुळे 20 अमायनो आम्ल जे आहे ते गृहीत धरले जातात. रायबोझोम हा 65% rRNA आणि 35% प्रथिनांनी बनलेला असतो. काय कशाने बनलाय बघा? रायबोझोम 65% rRNA आणि 35% प्रथिनांनी बनलेला. संबंधित कार्य असणाऱ्या जीनच्या समूहास ओपेरॉन असं म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं? ओपेरॉन.
लॅक्टोज या कर्बोदकाचे पेशीमध्ये चयापचय होण्यासाठी खालील 3 विकरे लागतात, जे लॅकोपेरॉन या जीनच्या समूहाने नियंत्रित केले जातात. परमिएज लॅक्टोजचा पेशीत प्रवेश होण्यासाठी, बीटा गॅलेक्टोसाइड्स लॅक्टोजचे जल अपघटन होण्यासाठी, आणि ट्रान्स ऍसिटिलेज हे 3 जे आहेत ते मदत करतात. सिमर बेंझर बघा 1995 मध्ये या शास्त्रज्ञाने खालील 3 संज्ञा सांगितल्या: सिस्ट्रॉन, म्युट्रॉन आणि उत्परिवर्तन. सिस्ट्रॉन म्हणजे काय बघा, याला कार्याचे एकक म्हणून ओळखले जाते आणि हा एक डीएनएचा भाग आहे जो एखादा विशिष्ट गुण दर्शवतो. आता एवढ्याच्या काही जास्त प्रश्न विचारला जात नाही, पण आपल्याला माहिती असं म्हणून मी सांगते. म्युट्रॉन मध्ये बघा, याला उत्परिवर्तनाचे एकक म्हणून ओळखलं जातं आणि हा एक डीएनएचा असा भाग असतो बघा की ज्यामध्ये छोटासा बदल घडवून आणू शकतो. आणि उत्परिवर्तन म्हणजे बघा 2.2 मीटर लांब डीएनए रेणूमध्ये लाखो नायट्रोजन बेसेसच्या जोड्या असतात आणि यापैकी काही जोड्यात होणाऱ्या बदलास उत्परिवर्तन म्हणतात. आणि रेकॉन म्हणजे काय बघा, हा एका डीएनएचा असा भाग आहे जो पुनर्संयोजनामध्ये भाग घेतो. म्हणजे 2 डीएनए ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी पुनर्संयोजन होण्यासाठी रेकॉन हा डीएनएचा भाग त्यात सामील होतो. नायट्रोजन बेसेसच्या त्रिकांचं बघा वेगवेगळी रूपे आहेत: कोडोजन, कोडॉन आणि अँटीकोडॉन. डीएनए वर असणारे नायट्रोजन बेसचे त्रिक म्हणजे काय आहे? कोडोजन. कोडॉन म्हणजे काय आहे? एमआरएनए वर असणारे नायट्रोजन बेसचे त्रिक म्हणजेच काय आहे? कोडॉन. आणि अँटीकोडॉन म्हणजे काय आहे? नो डॉक म्हणजे कोडॉनच्या उलट. टीआरएनए वर असणाऱ्या नायट्रोजन बेसच्या त्रिकास अँटीकोडॉन असं आपण म्हटलेलं आहे बघा, मग अशा आपण हे बघितलेलं आहे. तर आता हे डीएनए आणि आरएनएचा हा जो काही आपला चॅप्टर आहे तो इथे संपलेला आहे. ओके, तर डीएनए आरएनए ह्याच्यामध्ये एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. थोडंसं समजायला अवघड आहे, पण एकदा समजलं की ते नंतर मग तुम्हाला कधी तुम्ही विसरू शकणार नाही बघा. तर हे आरएनए आणि डीएनए हे याच्यामध्ये ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा चॅप्टर जो आहे तिसरा सोपा आहे बघा. आता डीएनए आरएनए थोडा किचकट होता, तरी पण आपण सोप्या पद्धतीने तो सांगितले, पण ऑनलाईन असल्यामुळे मला समजत नाही तुम्हाला किती समजते. तुम्ही समोर असता तर जरा मला जास्त समजलं असतं की तुमच्या डोक्यात किती गेलंय किती नाही गेलेलं आहे. बघा, आता पुढचं चॅप्टर आहे जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आणि उपयोजन. जैवतंत्रज्ञानाचा वापर कशा कशामध्ये कशा प्रकारे होतो ते आपण बघूया. बघा, जैवतंत्रज्ञान ही जीवशास्त्राची शाखा असून यामध्ये सजीव विकरे किंवा जीवशास्त्रीय प्रक्रिया यांचा वापर करून मानवाला उपयोगी असणारी उत्पादने तयार केली जातात. काही वेळा एखाद्या सजीवाचा फायदेशीर गुण मानवी कल्याणासाठी वापरात आणला जातो. आपण मागच्या प्रकरणात पाहिलंय की एखाद्या सजीवातील विशिष्ट गुणधर्मासाठी डीएनए कारणीभूत असतो आणि मुळात डीएनए म्हणजे त्या सजीवाचे संपूर्ण गुणधर्म दर्शवणारा घटक होय. या प्रकरणात आपण जैवतंत्रज्ञानातील आधुनिक प्रक्रिया वापरून काही महत्त्वाचे उपयोजन पाहणार आहोत. EFB युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने आधुनिक जैवतंत्रज्ञानाची दिलेली व्याख्या बघा काय आहे. युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीने दिलेली व्याख्या काय बघा. बायोटेक्नॉलॉजी इज इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम, cells, parts derived of and molecular analogs of products and services. तर बायोटेक्नॉलॉजी एक नॅचरल सायन्स ऑर्गॅनिझमची एक शाखा आहे. त्याच्यामध्ये सेल्स, पेशी, वेगळे पार्ट्स, मोलेक्युलर अॅनालॉग्स हे सगळं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस देणारी एक शाखा म्हणजे काय आहे? बायोटेक्नॉलॉजी. बघा, ही जीवशास्त्राची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये सजीव, विकारी आणि जीवशास्त्रीय प्रक्रिया यांचा वापर करून आपण आपल्याला जसं पाहिजे तसं काही जे पाहिजे ते आपण बनवू शकतो. म्हणजे आता मला आंब्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार बनवायचे, मी बनवू शकते. म्हणजे वेगळं मी म्हणजे आपण बनवू शकतो. म्हणजे जे ज्यांना त्यातलं खूप कळतं, जेनेटिक इंजिनिअरिंगचा वगैरे ज्यांचा अभ्यास झालेला आहे, बायोटेक्नॉलॉजी मधून ज्यांनी अभ्यास केलेला आहे, MSc PhD, ते हे वेगवेगळे असे प्रयोग करू शकतात. म्हणजे सजीव जे आहेत, विकर जे आहेत, जीवशास्त्रीय जे काही घटक आहेत, या सगळ्यांचा वापर करून आपण काय करू शकतो? आपल्याला जे पाहिजे तसं, जसं हवंय तसं आपल्याला आपल्या फायद्याचं उपयोगाचं आपण काही बनवू शकतो. त्यालाच काय म्हटलं जातं? बायोटेक्नॉलॉजी. आणि एखाद्या सजीवातील विशिष्ट गुणधर्मासाठी डीएनए कारणीभूत असतो बघा. आणि डीएनए म्हणजे त्या सजीवा जीवनाचे संपूर्ण गुणधर्म दर्शवणारा घटक असतो. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला डीएनएचं तंत्र जातं. डीएनए कसा तयार झाला वगैरे, आरएनए हे सगळं आपण बघितलं. आता त्याचा नेमका वापर कसा करायचा किंवा नेमकं ओळखायचं, म्हणजे थेरॉटिकली झाला तर प्रॅक्टिकली कसं डीएनएचा कशा कशासाठी वापर होतो हे आपण आता ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा अर्थ बघा.
नावात दिल्याप्रमाणे पुनःसंयोजन करून नवीन डीएनए तयार करणे होय. या प्रक्रियेत आपण एका सजीवाचा फायदेशीर गुण हा दुसऱ्या सजीवात डीएनए मार्फत टाकतो आणि यासाठी त्या डीएनए मध्ये केवळ फायदेशीर गुण दर्शवणाराच जनुक टाकला जातो. आरडीएनए तंत्र 1973 मध्ये कोहेन आणि बोयर यांनी विकसित केलेलं. आता हे लक्षात ठेवा, आरडीएनए 1973 मध्ये रायबोसोमल डीएनए. आता डीएनए तंत्रज्ञान जे रिकॉम्बिनंट डीएनए तंत्र आहे बघा, डीएनए एकापासून दुसऱ्या सजीवांचे फायदेशीर गुण जे आहेत तयार करणे. मग त्याच्यामध्ये डीएनए मधला एकच गुण जो फायद्याचा आहे, जसं आपण जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये बघितलं बघा, गोल्डन राईसचं उदाहरण आपण घेतलेलं. ए आणि बी असे दोन तांदळांची रोपटी आहेत. ए मधलं जे घटक पाहिजे तोच तेवढा डीएनएचा एकच गुण फक्त त्याच्यातून उचलून घ्यायचा. बी मधला जो पाहिजे तोच एक डीएनएचा घटक त्याच्यातून वेगळा घ्यायचा आणि ते दोन्ही घटक जे आहेत ते एका सी नावाच्या तांदळाच्या रोपट्यामध्ये मिक्स करायचे. मग ए चा डीएनएचा महत्वाचा घटक, बी चा महत्वाचा डीएनएचा घटक आणि सी चा एक महत्वाचा डीएनएचा घटक, ए आणि बी चे दोन्ही घटक आहेत डीएनएच्या केंद्रकात जातात. कुणाच्या? सी रोपट्याच्या. आणि त्याच्यापासून जे बनतं ते म्हणजेच काय आहे? जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान. आता जनुक म्हणजे काय बघा, जीन्स हा डीएनएचा असा तुकडा जो विशिष्ट गुणधर्म दर्शवतो. जीन्स काय आहे? डीएनएचा एक तुकडा आहे. म्हणजेच एखाद्या सजीवात अनेक गुणधर्म दिसून येतात, म्हणजेच त्या सजीवाच्या डीएनए मध्ये अनेक जनुके आहेत. एखाद्या व्यक्तीचे केस कुरळे असतात, हा गुणधर्म दर्शवणारा डीएनएचा तुकडा म्हणजे जनुके आहे. बरोबर ना? म्हणजे एखाद्याचे केस कुरळे हा सुद्धा एक डीएनएचा महत्वाचा घटक आहे. एखादा खूप गोरा आहे तो सुद्धा एक डीएनएचा, एखादा खूप काळा आहे तो सुद्धा एक डीएनएचा महत्वाचा घटक आहे. एखादा बुटका आहे, एखादा खूप उंच आहे, हे सगळं जे आहे ते काय आहे? डीएनएचा गुणधर्म दर्शवणारा एक छोटासा तुकडा, ते म्हणजेच काय आहे? जीन्स. आपण त्याला म्हणतो जेनेटिकली अनुवंशिक. ओके, म्हणजे जे आता समजा आपल्या घरचे एखादी आपले आई किंवा वडिला दोन्हीपैकी एखादी व्यक्ती उंचीला कमी आहे, आपण पण तसेच जन्माला येतो बघा, तर एक डीएनएचा एक घटक आहे जो की डीएनएचा महत्वाचा गुणधर्म दर्शवतो, म्हणजे अनुवंशिक जेनेटिक. आता पुनःसंयोजित डीएनए मधल्या तंत्रज्ञानातील पायऱ्या बघा कुठल्या कुठल्या आहेत. या तंत्रज्ञानातील पायऱ्या समजावून घेण्याआधी खालील संज्ञा कळणे आवश्यक आहे. दाता, डोनर. ज्या पेशी किंवा सजीवाचा फायदेशीर गुणधर्म हवा आहे त्याला काय म्हटलं जातं? डोनर, दाता. आता बघा, तुम्ही काही तयार करा, आंबा तयार करा, शिमला मिरची तयार करा, गोल्डन राईस तयार करा, बीटी कापूस तयार करा, बीटी मका तयार करा, डॉली मेंढी तयार करा, रोसी गाई तयार करा, म्हणजे काही तयार करा. वनस्पती, फुलं, फळं, बियाणं, पक्षी, कुत्रा, मांजर, गाई, म्हैस, मेंढी, शेळी, कोंबडी, उंदीर, ससा, व्हॉटेवर तुम्ही जे पण काय तयार करणार आहात त्याच्यामध्ये 3 सजीवांचा समावेश असणार आहे. कितीचा? 3. ओके, म्हणजे ए, बी आणि तो तिसराचा आहे तो असंबंधित जो असणार आहे तो सी. ओके, अशा तीन घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. आता ज्याच्यातून ए मधून आता समजा मी आहे, मग माझ्यातून जर काय महत्वाचा घटक मी कुणाला देणार असेल काढून, तर तो काय असणार आहे? डोनर असणार. ओके, आता क्लोनिंग वाहक म्हणजे कोण असणार आहे बघा, दात्याकडून मिळालेलं जनुक ज्या माध्यमाद्वारे पोषितांमध्ये टाकला जातो आणि त्याला क्लोनिंग वाहक म्हणतात. म्हणजे मी ए आहे, माझ्यातून जो काही डीएनएचा महत्वाचा घटक काढून घेतला जीन्स, तो मी बी मध्ये टाकला, तर तो कोण असणार आहे? क्लोनिंग वाहक असणार आहे, क्लोनिंग व्हेक्टर असणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये जो टाकेल आपण सी मध्ये त्याला आपण काय म्हणतो? योग्य पोषित, सुटेबल हॉस्ट. आणि ज्या सजीवामध्ये आपणास बदल घडून आणायचा आहे किंवा त्या सजीवात फायदेशीर गुणधर्म टाकायचा आहे त्या सजीवास काय म्हटलं जातं? योग्य पोषित. डोनर, क्लोनिंग व्हेक्टर आणि सुटेबल होस्ट. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये तिघांची गरज आहे. ओके, तिघांची गरज आहे बघा. एक वेगळ्या प्रकारचं एक मांजर बनवायचं आहे, बरोबर ना? आपल्याला जसं पाहिजे तसं मांजर बनवायचं. त्याचा आधी अभ्यास करावा लागेल की मला कुठल्या प्रकारचं मांजर बनवायचंय. मग मला ए आणि बी जी 2 मांजरं लागणार आहेत ती कुठल्या प्रकारची असावी, त्यातला मला कुठल्या डीएनएचा महत्वाचा फक्त एकच घटक काढून घ्यायचा आहे. मग त्या 2 ए मांजरामधून एक घटक काढून घ्यावा लागेल, तो म्हणजे कोण असणार आहे? डीएनए असणार आहे. आता ए मांजरामधला जो काही जनुकीय घटक काढून घेतलेला आहे तो बी मध्ये टाकायचा. मग बी कोण झाला? आपला क्लोनिंग व्हेक्टर झाला. ओके, आणि मग त्याच्यातून जे काही दोन्हींचं मिक्सिंग करून जे काही गुणसूत्र जनुक असणार आहेत ते परत एका योग्य तिसऱ्या मांजरामध्ये टाकायचे आहेत आणि तो आपला कोण असणार आहे? सुटेबल हॉस्ट असणार आहे, जो आपल्याला एक फायनल आउटपुट आपल्याला जे आहे ते आपल्याला जसं पाहिजे असेल ते आउटपुट त्याच्यातून मिळणार आहे. म्हणजे डोनर, क्लोनिंग व्हेक्टर आणि सुटेबल हॉस्ट हे 3 घटक
रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये महत्वाचे आहेत. आता बघा ते नेमकं घडतं कसं. आता पायऱ्या बघायच्या कुठल्या कुठल्या. प्रथम दात्याकडून डीएनए वेगळा करणे आणि दात्याच्या डीएनएचे तुकडे करणे. आता जो काही ए देणार आहे त्याचं काय करणे, डीएनए वेगळा करणे, आता डीएनएचे तुकडे करणे. आपल्याला पाहिजे तो तुकडा निवडणे. आता डीएनए दिला म्हणजे मला जो पाहिजे तसंच नाही, तर त्याच्यातून वेगळा घटक हा काढला जातो जो हवा आहे तो. आता ते कसा काढतात, मग ते दिसतं कसं, हे सगळं आपल्या डोक्याच्या बाहेरचे, आपण फक्त इमॅजिन करून ते समजून घ्यायचं. ओके. कारण आपल्याला समोर जरी दाखवलं असं कुठल्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी किंवा जे अभ्यासकर्त्यांनी की हा डीएनए आहे, मग याच्यातून हा डीएनएचा जो महत्वाचा घटक आहे जणू वेगळा केलेला आहे, तरी त्यामुळे आपण ते इमॅजिन करून समजून घ्यायचं. आता पहिला जो दाता त्याच्यातून काय करणे, डीएनए घेणे आणि त्या डीएनएचा जो काही तुकडा पाहिजे तो काढून घेणे. ओके. आणि तो काढलेला तुकडा परत कशामध्ये टाकणे, क्लोनिंग वेक्टर मध्ये टाकणे. क्लोनिंग वाहकामध्ये निवड केलेल्या डीएनएचा तुकडा टाकून पुन्हा संयोजित डीएनए तयार करणे. म्हणजे आता ए आणि बी चे दोन्हींचे काय झाले, एकत्रित करून आणि पुन्हा संयोजित वाहक डीएनए योग्य पोषिता पेशीत टाकणे. म्हणजे ए मधून एक घेतला डीएनए, त्याच्यातून जो काय महत्वाचा जणू काय तो घेतला, तो बी मध्ये टाकला आणि त्या दोन्हींचं मिक्स करून परत एक डीएनए त्याच्यातून रिकॉम्बिनंट डीएनए तयार केला आणि रिकॉम्बिनंट डीएनए तयार केलेला तो सुटेबल हॉस्टच्या पेशीमध्ये टाकला आणि पोषित पेशीचे संवर्धन करून अनेक प्रती मिळवणे. तिसऱ्याच्या माध्यमातून अशा खूप साऱ्या प्रती मिळवल्या. या मिळालेल्या प्रतीपासून फायदेशीर गुणधर्म असणारे पोषित पेशी मिळवणे. ओके. हे म्हणजे ह्यालाच एकूणच काय, पुनःसंयोजित डीएनए, रिकॉम्बिनंट डीएनए किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. तर अशा प्रकारे एका सजीवाचे गुणधर्म आपण दुसऱ्या सजीवात टाकू शकतो आणि नवीन गुणधर्म मिळवू शकतो. मग ह्याच्यामध्ये तिघांची गरज लागणार आहे. एक म्हणजे डोनर, दुसरा क्लोनिंग वेक्टर आणि तिसरा सुटेबल होस्ट. पहिल्यामधून घटक घेणे डीएनए, त्याच्यातला जो काही महत्वाचा डीएनए आहे त्या डीएनएचे तुकडे करून त्यातला एका जीन्सचा भाग बाजूला काढणे, तो काढलेला जीन्सचा तुकडा जो आहे तो बी मध्ये टाकणे, मग जी ए आणि बी चा जो काही मिक्स झालेला आहे तो पुन्हा संयोजित डीएनए तयार करणे आणि तो तयार झालेला डीएनए परत सुटेबल टाकणे आणि त्याच्यापासून एक आपल्याला जसं पाहिजे तसं सजीव तयार करते. त्याला काय म्हटलं तर रिकॉम्बिनंट डीएनए. अशा प्रकारे एका सजीवाचे गुणधर्म आपण दुसऱ्या सजीवात टाकू शकतो आणि नवीन गुणधर्म मिळवू शकतो. वरील प्रक्रिया करताना काही महत्वपूर्ण घटकांची आवश्यकता असते आणि याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. आता बघा ह्याच्यामध्ये विकरे आलं बघा परत, जे आपण मगाशी बघितलं होतं विकरांचा अर्थ. आता परत बघा विकर महत्वपूर्ण घटक आहे त्याच्यामध्ये. दात्याकडून मिळालेल्या डीएनए मध्ये अनेक जनुके असतात, परंतु आपणास फक्त फायदेशीर जनुके आवश्यकता आहे म्हणून डीएनए ला विशिष्ट जागीच कापले पाहिजे, जेणेकरून ठराविक पाहिजे तो जनुक मिळेल आणि याला विकराची आवश्यकता असते. डीएनए ला विशिष्ट ठिकाणी कापणाऱ्या विकराला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस म्हणतात आणि या विकराला कात्री बायोलॉजिकल सिक्सर्स असं सीझर्स जे बायोलॉजिकल सीझर्स असं म्हटलं जातं किंवा सुरी सुद्धा म्हटलं जातं. डीएनए लायगेज या विकाराचा उपयोग पुन्हा संयुक्त डीएनएचे स्तंभ किंवा टोक संयुक्त बंधाने जोडण्यासाठी होतो आणि या व्यतिरिक्त डीएनए पॉलिमरज, अल्कलाइन फॉस्फेटेज आणि ट्रान्सक्रिप्टेज या विकारांचा वापर पुन्हा संयोजित डीएनए तयार करण्यासाठी वापरला जातो. ओके. तर जैव तंत्रज्ञानाच्या रिलेटेड कात्री असं बायोलॉजिकल सीझर्स असं त्याला म्हटलं जातं बघा. तर डीएनए हा जो आहे त्याला जो आपल्याला भाग पाहिजे तो तिथून त्याच्यासाठी पाहिजे तो घेण्यासाठी तो डीएनएचा जो काही भाग आहे तो कापावा लागतो आणि त्याच्यासाठी विकर जे आहेत बघा, डीएनए लायगेजचा एक वापर होतो, डीएनए पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज आणि ट्रान्सक्रिप्टेज अशा विकरांचा त्याच्यामध्ये वापर होतो. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा काय आहेत. रेस्ट्रिक्शन विकर सर्वप्रथम स्टेबर्ड-लिन आणि बेर्नर अर्बर यांनी 1963 मध्ये शोधलेल्या. रेस्ट्रिक्शन विकराचे दोन प्रकार असतात बघा. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हा विकर डीएनए हा विशिष्ट ठिकाणी कापतो आणि डीएनएचा फास्फोडायस्टर बंध कट करतो आणि त्याच्यातून जो आपल्याला पाहिजे त्याची आवश्यकता असते तो वेगळा करतो. या विकराला रेन असे लिहिले जाते आणि ज्याचे 3 घटक असतात, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. यापैकी टाईप 2 चा वापर पुनर्संयोजित तंत्रज्ञानामध्ये होतो आणि रेस्ट्रिक्शन एक जो न्यूक्लियस जे आहे त्या डीएनएच्या शेवटापासून न्यूक्लियोटाइडला वेगळा करणारा हा एक विकर आहे. ओके.
तर एवढे सगळे विकारांची नावं आपल्याला काय एवढं डीपमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही, पण तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं तरी तुम्ही ते लक्षात ठेवा. ओके. बघा आता पुढे डीएनएचा वाहक जो आहे वेक्टर डीएनए काय करतो बघा, ज्या डीएनए मध्ये स्वतः प्रतिकृती तयार करण्याची क्षमता असते असे वाहक डीएनए म्हणून वापरतात. आता बघा ह्याच्यामध्ये प्लाझमिड नावाचा हा एक आहे, याला अतिरिक्त डीएनए म्हणतात आणि हा नैसर्गिकरित्या जीवाणू आणि किण्व पेशीत आढळतो आणि तसेच काही वनस्पती व प्राणी पेशीतही आढळतो. प्लाझमिड हा लहान अतिरिक्त दुहेरी स्तंभीय गोलाकार डीएनए होय. प्लाझमिड ही संज्ञा सर्वप्रथम लेडरबर्ग यांनी 1952 मध्ये मांडलेली. प्लाझमिड हा जीवाणूमध्ये चयापचयाशी संबंधित असतो आणि प्लाझमिडसाठी इंग्रजी अक्षर पी वापरतात. नंतर ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला त्याचे नाव आणि त्याला दिलेला क्रमांक लिहितात. उदाहरणार्थ PBR322 इथे म्हणजे बीआर म्हणजे बॉलिव्हर आणि रॉड्रिक्स हे शास्त्रज्ञ आहेत. त्याच्यामध्ये कॉस्मिड बघा, ज्या ठिकाणी प्लाझमिड हे मोठे डीएनए सामावून घेऊ शकत नाही त्या ठिकाणी कॉस्मिड वापर करतात. आणि बॅक्टेरिओफेजेस मध्ये हे विषाणू होय जे जीवाणूंना मारतात आणि याचा उपयोगी वाहक म्हणून केला जातो. बॅक्टेरिओफेजेस हे ज्या जीवाणूंना मारतात त्यांच्या पेक्षा आकाराने छोटे असतात आणि जास्त मोठे डीएनए वाहण्यासाठी बॅक्टेरिओफेजेसचा वापर करतात. तर हे एवढं सगळं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. एवढं जास्त डीपमध्ये एवढं काही सगळे तोडपाड नावं करायची गरज नाही, फक्त माहिती असावं. ओके. आता जनुक स्थानांतराच्या पद्धती बघा, जीन ट्रान्सफर टेक्निक्स. आता तुम्हाला डीएनएचं जे काय रिकॉम्बिनंट डीएनए कसा बनतो ते समजलं. पहिला असतो तो डोनर म्हणजे ए, दुसरा असतो तो क्लोनिंग वेक्टर जो वहन करतो. ओके. आणि तिसरा जो असतो तो सुटेबल हॉस्ट. ओके. आपण ए मधून डीएनएचा भाग काढून घेणार, त्यातलं जे महत्वाचा गुणधर्म असलेला जीन्स आहे काढून घेणार, बी मध्ये टाकणार आणि त्यातला जो काही आणि बीचं जे काही जीन्स एकत्र झाले तो जीन्सचा भाग परत आपण सी मध्ये टाकणार आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते आपण बनवणार. आता जनुक स्थानांतरांच्या पद्धती बघा कुठल्या कुठल्या आहेत. जीन ट्रान्सफर टेक्निक्स. इलेक्ट्रोपोरेशन ही पहिली पद्धत आहे. ही एक यांत्रिक पद्धत आहे जिचा सर्वप्रथम अभ्यास वॉंग आणि न्यूमन यांनी 1982 ला उंदराच्या पेशीमध्ये जनुक स्थानांतर करून सिद्ध केले. ही पद्धत जीवाणू, कवके, वनस्पती व प्राणी पेशीमध्ये जनुक स्थानांतरणासाठी वापरतात. कुठली? इलेक्ट्रोपोरेशन. या पद्धतीमध्ये जास्त विद्युतधारा वापरून पेशीच्या फॉस्फोलिपिड या लेयरच्या छिद्रांना तात्पुरते मोकळे केले जाते, ज्याद्वारे डीएनए किंवा जनुके यासारख्या रेणूंना प्रवेश दिला जातो. मायक्रो इंजेक्शन बघा काय असतं. याचा सर्वप्रथम अभ्यास डॉक्टर मार्शल बार्बर यांनी केलेला आहे. याचा जास्त करून वापर सस्तन पेशीमध्ये जनुक स्थानांतरणासाठी होतो. या पद्धतीमध्ये लहान मायक्रो पिपेटचा वापर करून जिवंत पेशीमध्ये जनुक स्थानांतर केले जाते. कणांचा मारा बघायच्या मध्ये पार्टिकल बंबार्डमेंट. सॅनफोर्ड यांनी याचा शोध लावलेला आहे. यामध्ये जलद गतीच्या मायक्रो प्रोजेक्टाईलचा वापर करून जनुके पेशीमध्ये टाकले जातात आणि ही पद्धत वनस्पती पेशीमध्ये वापरतात. सोनोपोरेशन बघा काय आहे. यामध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर करून पेशींच्या लेअरला मोकळे केले जाते, ज्यामुळे जनुके पेशीमध्ये असतात. लेझरच्या सहाय्याने जनुक स्थानांतर बघा काय आहे. यामध्ये लेझर बीमच्या सहाय्याने जनुकांचे स्थानांतर केले जाते. ओके. तर ह्या जनुक स्थानांतराच्या 3 पद्धती बघा. जीन ट्रान्सफर टेक्निक्स मध्ये इलेक्ट्रोपोरेशन, त्याचा सर्वप्रथम 1982 ला उंदरावरती प्रयोग केला कुणी? वॉंग आणि न्यूमन यांनी. ओके. ही पद्धत कवके, वनस्पती, प्राणी पेशीमध्ये वापरली जाते. ओके. त्यानंतर मायक्रो इंजेक्शन, मार्शल बार्बर यांनी त्याचा अभ्यास केला. तर इंजेक्शनच्या माध्यमातून एका शरीरातून जीन ट्रान्सफर करून दुसऱ्या शरीरामध्ये त्याचा वापर केला जातो. ओके. कणांचा मारा करणे सॅनफोर्ड यांनी शोध लावलाय बघा. मायक्रो प्रोजेक्टाईलला वापर करून जनुक ही पेशीमध्ये टाकली जातात. सोनोपोरेशन मध्ये काय होतं बघा. अल्ट्रासाऊंडचा वापर करून पेशींच्या लेअरला मोकळं केले जातं, ज्यामुळे जनुके पेशीमध्ये असणारा भाग दुसऱ्या पेशीमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि लेझरच्या सहाय्याने सुद्धा जनुकांचं स्थानांतरण केलं जातं. तर या 5 पद्धती लक्षात ठेवा. जीन ट्रान्सफरच्या टेक्निक कुठल्या कुठल्या? इलेक्ट्रोपोरेशन, मायक्रो इंजेक्शन, कणांचा मारा, सोनोपोरेशन आणि लेझरच्या सहाय्याने जनुक स्थानांतर. म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जीन ट्रान्सफर करण्याच्या ह्या 5 पद्धती आहेत. ओके. आणि बीड ट्रान्सक्रिप्शन. ओके. ही एक 6 पद्धती आहेत. आता बघा जीन एम्प्लिफिकेशन म्हणजे काय आहे. याचा अर्थ जनुकांची संख्या वाढवणे. ओके. काय आहे? जनुकांची संख्या वाढवणे म्हणजेच जनुकांच्या अनेक प्रतिकृती तयार करणे होय. पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञानात जीनची संख्या वाढवण्यासाठी खालील 2 पैकी एका पद्धतीचा वापर करतात. नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धत. आता नैसर्गिक बघा काय आहे. ई कोली या जीवाणूद्वारे जीनच्या अनेक प्रतिकृती तयार करता येतात.
जी पद्धत एखाद्या सजीवाच्या शरीराच्या आत घडून आणली जाते त्याला इन विवो पद्धत म्हणतात. म्हणून ई कॉलीद्वारे जीन ॲम्प्लिफिकेशन करणे ही इन विवो पद्धत होय. आणि कृत्रिम पद्धत बघा PCR, या पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या जीन ॲम्प्लिफिकेशन करता येते. पॉलिमेरेज चेन रिॲक्शन, खूप कमी कालावधीत जास्तीत जास्त DNA प्रतिकृती PCR द्वारे तयार करता येतात. सर्वप्रथम PCR ही पद्धत 1983 मध्ये कॅरी मुलिस या शास्त्रज्ञांनी शोधली आणि यांना 1993 साली रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. PCR साठी लागणाऱ्या आवश्यक बाबी बघा, DNAचा धागा जो 100 ते 300 जोड्यांपर्यंत वाढवता येतो. 17 ते 30 न्यूक्लिओटाइड असलेले कृत्रिम ओलिगोन्यूक्लिओटाइड ज्यांचे बेसेस अपेक्षित DNAशी पूरक असतात. आपण दुसऱ्या प्रकरणात पाहिलेले 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्सचे बघा, ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. तापमानाला स्थिर राहणारे टॅग पॉलिमरेज हे विकर जे 91 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाला कार्यरत असते आणि या विकराचा वापर हे विकर थर्मस ॲक्वेटिक्स ह्या जीवाणूंपासून काढले जाते. PCR यंत्रामध्ये तापमानाचे चक्र असते, यात एकदा उष्णता व नंतर थंड तापमान असते. ITPCR माहिती आहे बघा तुम्हाला, तुम्ही ऐकलं असेल. ओके, जसं की टेस्ट ट्यूब बेबी वगैरे, तर हे तंत्रज्ञान आहे. PCR तंत्रामध्ये महत्वाच्या 3 पायऱ्या आहेत बघा. हट डिन्यूट्रेशन, या पायरीत DNA ला 91 सेल्सिअस पर्यंत उष्णता देतात आणि उष्णतेमुळे DNAतील हायड्रोजन बंध तुटतात आणि DNAचे एकेरी स्तंभ तयार होतो. ज्या ठिकाणी हायड्रोजन बंध जास्त तिथे तापमान जास्त लागेल. ॲडेनिन, थायमिन यांच्यात 2 हायड्रोजनी बंध असतात आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांच्यात 3 हायड्रोजन बंध असतात. तर ॲडेनिन आणि थायमिन पेक्षा ग्वानिन आणि सायटोसिनवर जास्त उष्णता लागेल. ॲनिलिंग पद्धत बघा काय आहे. वरच्या पायरीत आपणास एकेरी DNA स्तंभ मिळाला आणि आता या टप्प्यात एकेरी DNA स्तंभासोबत प्रथम प्रायमर DNA जोडले जातात, जे यांच्याशी पूरक असतात. या टप्प्यासाठी 54 अंश सेल्सिअस तापमान लागते. ओके, तर प्रायमर DNA म्हणजे काय असतं बघा, कृत्रिम DNA ज्यांचे बेसिस अपेक्षित DNAशी मिळते जुळते म्हणजेच पूरक असतात. पॉलिमरायझेशन म्हणजे बघा काय असतं. या पायरीत तापमान 72 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यात येते. यामध्ये टॅग पॉलिमराइज टाकण्यात येतो आणि वरील तिन्ही पायऱ्या मिळून एक फेरी पूर्ण होते. अशा 28 ते 30 फेऱ्या लागतात आणि PCR ची एक फेरी पूर्ण होण्यास 3 ते 5 मिनिटे लागतात. आता बघा PCRचा उपयोग काय काय आहेत. DNA क्लोनिंग, जे सेम जीन ॲम्प्लिफिकेशन, DNA वंश इतिहास, जीनचे कार्यात्मक विश्लेषण, अनुवंशिक आजाराचे निदान, DNA फिंगरप्रिंटिंग, कर्करोगाचे निदान, संसर्गजन्य रोगाचे निदान, हे सगळं RT-PCR टेस्ट आपण बघितली बघा. बघितलं ना आपण RT-PCR टेस्ट म्हणजे आपल्या घशामध्ये ते करायचे आणि एक थेंब जो आहे त्याच्यावरती सर्च करायचे, रिसर्च म्हणजे प्रयोग करायचे, त्याच्यातून आपल्याला समजायचं की COVID-19 आहे की नाही. ते म्हणजे RT-PCR. मग सेम हे PCR, ह्याच्यातून संसर्गजन्य रोगाचं निदान कळतं, कॅन्सरचं निदान कळतं, DNA फिंगरप्रिंटिंगचा शोध लावता येतो, अनुवंशिक आजाराचं निदान कळतं. तर हे एवढे सगळे PCRचे उपयोग आहेत. ओके, तर हे एवढं सगळं PCR मध्ये लक्षात ठेवा. आता पुढे बघा, ट्रान्सजेनिक वनस्पती म्हणजे काय. बीटी कॉटन हे आपण आता बघूया. RDNA तंत्रज्ञानाद्वारे किंवा जनुकीय अभियांत्रिकीद्वारे एका सजीवाचे फायदेशीर जनुक वनस्पतीमध्ये टाकून जो वनस्पती मिळवली जातो त्या वनस्पतीला ट्रान्सजेनिक वनस्पती म्हणतात. इथे ट्रान्स म्हणजेच रूपांतर आणि जेनिक म्हणजे जनुक, आणि जनुक रूपांतरित केलेली वनस्पती म्हणजेच काय, ट्रान्सजेनिक वनस्पती. जो जनुके जीन आपण वनस्पतीमध्ये रूपांतरित केला आहे त्या जनुकाला ट्रान्सजीन्स असे म्हणतात. आणि जैवतंत्राचा उपयोग करून तयार केलेली ट्रान्सजेनिक वनस्पतींची काही उदाहरणं बघा. बीटी कॉटन, बीटी कापूस ही ट्रान्सजेनिक वनस्पती कीटक प्रतिकारक वनस्पती आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलंय बघा, एखादा सजीवाचे जीन्स टाकलेले आहेत. ओके, काय केलेलं आहे, कीटक प्रतिकारक, इन्सेक्ट रेजिस्टन्स वनस्पती बघा. आपणास माहिती असेल की साधारण कापसाच्या पिकावर बोंड अळीचे प्रमाण वाढून रोग पसरतो, पिकांचे नुकसान होऊन कमी दर्जाचे कापूस उत्पादन होते. असे होऊ नये म्हणून बीटी कापूस ही ट्रान्सजेनिक जात तयार करण्यात आलेली म्हणजे बोंड अळी. आता काय केलं बघा, ह्याच्यामध्ये एका सजीवाचे जे काय जनुक आहेत ते काय केलं ह्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यापासून ही वनस्पती तयार केली. आता बीटी म्हणजे काय बघा, बॅसिलस थुरिनजेनेसिस. काय आहे, बॅसिलस थुरिनजेनेसिस, जो मातीत राहणारा जीवाणू, आणि ह्या जीवाणूचा भाग DNAचे एक जीन्स काय केला वनस्पतीमध्ये मिसळला आणि बोंडअळीचं प्रमाण काय केलं, कमी केलं. बॅसिलस थुरिनजेनेसिस हे जीवाणूचं नाव लक्षात ठेवा, मातीमध्ये आढळतो. या जीवाणूच्या DNA मध्ये असा एक जीन असतो ज्यामुळे वनस्पतीवर कापसावरील बोंडअळीचं प्रमाण कमी करता येतं.
आपण पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान पाहिलेलं आहे, ज्यात फायदेशीर जनुके तोडला जातो व वाहकाद्वारे पोषितात टाकला जातो. येथे सुद्धा बीटी जीवाणूतील हा फायदेशीर जनुक पुनःसंयोजित डीएनए तंत्राद्वारे कापसाच्या बियामध्ये टाकला जातो. म्हणजे बॅसिलस thuringiensis ह्या जीवाणूचा जो काही महत्वाचा घटक आहे, जीन्स आहे, तो काय केला जातो, कापसाच्या बियामध्ये टाकला जातो. बीटी मध्ये क्रायजीन असतो, जो अकार्यशील प्रथिनांची निर्मिती करतो आणि हे प्रथिन विषारी असते, परंतु हा कार्यशील होण्यासाठी अल्कली किंवा आम्लारी माध्यमाची गरज असते. म्हणजे बॅसिलस thuringiensis ह्या जीवाणूचा महत्वाचा जनुकीय घटक जो आहे तो कशामध्ये टाकला, कापसाच्या बियामध्ये टाकला. आणि सेम डीएनए रिकॉम्बिनंट डीएनएची जी काही थेअरी आहे तीच इथे अवलंबली आणि त्याच्यापासून काय झालं, बीटी कॉटन हे पीक काय झालं, तयार झालं. ओके. इंडिया इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ कॉटन. बरोबर ना, कारण कॉटन मध्ये आपण खूप वरती आहोत बघा. इंडिया, चायना, US, पाकिस्तान, ब्राझील सगळ्यात जास्त कशा कुणाचं आपल्या इथलं प्रोडक्शन जास्त आहे. ओके, 5.8. आणि जीएम क्रॉप अडॉप्शन मध्ये सगळ्यात कोण पुढे, अमेरिका, कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जास्त आहे बघा. तर जीएम क्रॉप्स जे आहेत बघा, जेनेटिकली मोडिफाईड पिकं जे आहेत ते सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये आहेत, 72.9%, ब्राझीलमध्ये 49.1%, अर्जेंटिनामध्ये 23.8% आणि कॅनडामध्ये 11.16% आणि इंडियामध्ये फक्त 10.8%. ओके. आता बीट टॉक्सिन हे केवळ बोंड आळीलाच नष्ट करते असे नाही, तर कीटकांचा लेपिडोप्टेरा, डिप्टेरा, कोलेप्टेरा या गणातील बहुतांश कीटकांविरोधी वापरता येते. त्यामुळेच बीटी कॉटन प्रमाणे बीटी सोयाबीन, बीटी वांगे, बीटी तांदूळ इत्यादी पिके घेता येतात. ओके. बॅसिलस thuringiensis हे हा जो काही जीवाणू आहे माथ्याला त्याचा भाग या बियाण्यांमध्ये टाकला जातो, जनुकीय घटक महत्वाचा, आणि त्याच्यापासून हे रोग नष्ट होतो. पाणी कमी असेल तरी ही वनस्पती तग धरू शकते, टिकते. त्याच्यामध्ये तण कमी येतं, त्यामुळे शेतकऱ्याचा त्रास कमी होतो आणि उत्पादन सुद्धा वाढायला मदत होते बघा. हे फक्त बोंड आळीलाच नष्ट करत नाही, तर कीटकांचे काही लेपिडोप्टेरा आहे, डिप्टेरा आहे, कोलेप्टेरा या गणतीतील बहुतांश कीटकांविरोधी सुद्धा हे वापरलं जातं. यामुळेच बीटी कॉटन प्रमाणे बीटी सोयाबीन, बीटी वांगी, बीटी तांदूळ इत्यादी पिके घेता येतात. बीटी कापसाच्या जातीत हाच क्राय जनुक टाकला जातो, म्हणून बीटी कापसावर वाढणारी बोंडआळी जेव्हा त्या रोपातील काही भाग खाते, सोबतच क्राय जनुकाद्वारे तयार झालेला अकार्यशील प्रथिन खाल्ला जातो आणि हा प्रथिन बोंडआळीच्या आतड्यातील अल्कली माध्यमामुळे कार्यशील होतो आणि बोंडअळीचे आतडे उद्ध्वस्त करतो. अशा प्रकारे बीटी कापसावर वाढणारे बोंडअळीचे प्रमाण कमी होते. तर ह्याच्यामध्ये जो काय क्राय जनुक आहे बघा, जो आपण बियाण्यामध्ये टाकलेला आहे, तो काय होतो, तर ह्या बीटी कापसावरती समजा कापसावरती जर बोंडअळी आली तर त्याच्या आतड्यामध्ये जातो आणि त्याला तो मारून टाकतो. बीटी कॉटनच्या लागवडीमुळे कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज भासत नाही. भारतात 2002 पासून महाइको मोन्सॅन्टो कंपनीने बीटी कॉटन उत्पादन सुरू केले आणि 2014ला भारतात घेतलेले संपूर्ण कॉटन उत्पादनापैकी 95% उत्पादन हे बीटी कॉटनचे होते. जगात बीटी कॉटन उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. पंजाब शेतकरी विद्यापीठात भारतातील पहिला बीटीचा नमुना तयार केला गेला आणि 2012 मध्ये महाराष्ट्र बीटी कॉटनवर बंदी घातली, काही महिन्यातच उठवली गेली. म्हणजे बॅसिलस thuringiensis हे जे काय आहे म्हणजे बीटी, हे लक्षात ठेवा. त्याचा काय महत्व, हा जीवाणूचा महत्वाचा घटक जो आहे तो त्या बियाण्यामध्ये समाविष्ट केला जातो. त्यातलं जे काही क्राय जे जनुक आहे ते काय करत्या, बोंडअळी झाली तर त्या बोंडअळीला मारण्याचं काम करतो. तर हे जनुका जीवाणूचं नाव जे आहे ते तुम्ही ते लक्षात ठेवा, बॅसिलस thuringiensis. ओके. आता बघा, जसं बीटी कापूस तसं बीटी वांगी, आता ह्याला पण बराच विरोध झालेला बघा. बीटी वांगे एक विवाद झालेला. ज्याप्रमाणे बीटी कॉटनचे उत्पादन घेतले जाते त्याचप्रमाणे वांग्यावरील अळीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बीटी वांगे बनवले गेले. महाएको या बीज कंपनीने 2005 साली भारतात बीटी वांग्याचं व्यावहारिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वांगे हे महत्वाचे खाद्यफळ असल्याने त्याचा मानवी आरोग्य व पर्यावरण यावर वाईट परिणाम होण्याची शंका निर्माण झाली आणि महाराष्ट्रातील जालना येथे महाएको कंपनीने बीटी वांगे तयार केले, परंतु त्याच्या व्यावहारिक वापरात तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. आता कारण कापूस बघा कसं आहे, कापूस की काही खाण्याची वस्तू नाही, पीक आहे, पण त्याचा वापर आपण खाण्यासाठी करत नाही, पण वांगी डायरेक्ट आपण खाण्यासाठी त्याचा वापर करतो, त्यामुळे त्याच्यावरती बंदी आलेली. बघा, महाराष्ट्रातील जालना येथे महाएको कंपनीने बीटी वांगे तयार केले, परंतु त्याच्या व्यावहारिक वापरावर तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. बांगलादेश 2013 पासून बीटी वांगे व्यावहारिक वापरात आणते. GAC जे आहे बघा, आपले जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी,
ही कमिटी जी आहे मिनिस्टर ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर काम करते आणि ह्यांची परवानगी असेल तरच एखादी वस्तू पर्यावरणामध्ये सोडली जाते, म्हणजे ती व्यवहारात वापरली जाते. ओके, ह्यांची परवानगी असेल तर GEAC. ओके, GEAC ने 14 ऑक्टोबर 2009 हा बीटी वांग्याची योग्य चाचणी घेतली व 9 फेब्रुवारी 2010 त्या बीटी वांगे आरोग्यास योग्य असून त्यापासून कसलाही धोका नाही व त्याचे व्यावहारिक उत्पादन घेण्याची परवानगी दिली. परंतु त्यावेळेसचे वन व पर्यावरण मंत्री जयराम नरेश यांनी बीटी वांग्यांची भारतात सध्या गरज नाही असे सांगून तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. म्हणजे बघा, एखादं तुम्ही कुठलंही नवीन काहीतरी प्रॉडक्ट तयार करता, म्हणजे काही असेल, वनस्पती असेल, फळं असतील, फुलं असतील, काही प्राणी असेल, तर GEAC ची परवानगी असल्याशिवाय ते तुम्हाला व्यवहारात वापरता येत नाही, पर्यावरणात सोडता येत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं बनवणार आणि ते तुम्ही व्यवहारात वापरत आणणार तर त्याच्यामध्ये खूप सारं नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे GEAC जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आपण कुठलाही नवीन प्रयोग तो व्यवहारात आपल्याला वापरता येत नाही. मग ते ज्वारी असेल, गहू असेल, वाटाणा असेल, बाजरी असेल, व्हॉटेवर जे पण काय असेल ते कुठलीही गोष्ट GEAC ची परवानगी असल्याशिवाय व्यवहारात आणता येत नाही. आता सुरुवातीला ते आरोग्यासाठी घातक आहे म्हणून त्याच्यावरती स्थगिती आणली, पण जेव्हा त्याच्यावरती प्रयोग केला त्यावेळी समजलं की हे खाण्यासाठी सुद्धा योग्य आहे. पण त्यावेळी जे काही वन व पर्यावरण मंत्री होते त्यांनी सांगितलं की आताच काही आपल्याकडे गरज नाही, कारण वांग्याच्या इतर सुद्धा जाती आहेत. ओके, आणि तेवढा काही रोग पडत नाही, त्यामुळे त्याला अजून पण काही स्थगितीच आहे बघा, अजून पण ते व्यवहारात वापरलं जात नाही. पण बीटी कॉटन जे आहे ते बियाणं मात्र वापरलं जातं, पण बीटी कापूस वापरलं जातं, पण बीटी वांगी जास्त वापरलं जात नाही, म्हणजे आपल्या भारतामध्ये. आपण गोल्डन राईसचं बघितलं बघा, बीटा कॅरोटीन नावाचं एक तत्व असतं जे आपल्या शरीरात घेते, त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं. ओके, तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, बीटा कॅरोटीन मध्ये कुठलं तत्व असतं, तर हे लक्षात ठेवा, बीटा कॅरोटीन. ओके, या तांदळाच्या प्रकारात बीटा कॅरोटीन या घटकाचे प्रमाण वाढवण्यात आलेलं आहे. बीटा कॅरोटीन हा घटक जीवनसत्व अ तयार होण्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच सोनेरी तांदूळ हे प्रो व्हिटॅमिन युक्त तांदूळ म्हणून ओळखले जाते. हा तांदूळ पिवळसर सोनेरी रंगाचा असल्यामुळेच याला सोनेरी तांदूळ म्हणून ओळखले जाते. जीवनसत्व अ ची निर्मिती होण्यासाठी सोनेरी तांदळामध्ये 3 जनुके टाकण्यात आली आणि ही 3 जनुके इरिव्हिया या मृदाणुजीवी आणि मका किंवा डॅफोडिल या वनस्पतीपासून मिळवून तो तांदळामध्ये टाकला जातो. सोनेरी तांदळामुळे जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारे रोग जसे अंधत्व, रातआंधळेपणा यावर मात करता येते. म्हणूनच ज्या ठिकाणी या समस्या उद्भवतात त्या ठिकाणी सोनेरी तांदूळ जास्तीत जास्त पाठवला जातो. परंतु फक्त सोनेरी तांदूळ वापरून जीवनसत्व अ च्या अभावाचा सामना करणे शक्य नाही. म्हणजे व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढण्यासाठी हा गोल्डन राईस बनवलेला आहे बघा. पण गोल्डन राईस आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना विकत घेणं तेवढं परवडत नाही बघा, कारण हा खूप महाग असतो. त्यामुळे बराचसा जो काही गोल्डन राईसचं जे काही प्रोडक्शन होतं आपल्या देशामध्ये तर ते जास्त बाहेरच्या देशांना पाठवलं जातं. आता बघा, टोमॅटोचे एक उदाहरण आहे, फ्लेवर सेवर टोमॅटो. नावात दिल्याप्रमाणे या टोमॅटोमध्ये जनुकीय बदल केलेले असतानाही चवीमध्ये कसलाही बदल झालेला नाही, म्हणजे चव राखली गेली, ज्याला फ्लेवर सेवर टोमॅटो हे नाव दिले. फ्लेवर म्हणजे चव आणि सेवर म्हणजे राखणे. यामध्ये चवीमध्ये बदल केला नसून फक्त ही जात जास्तीत जास्त काळ टिकावी यासाठी जनुकीय बदल केलेले आहेत. म्हणजे बघा, टोमॅटो हे एक असं पीक आहे की जे अल्प काळ टिकतं, पण ते जास्त काळ टिकावं याच्यासाठी हे फ्लेवर सेवर टोमॅटो बनवलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून. या जातीत टोमॅटो लवकर पिकू नये यासाठी ज्या घटकामुळे टोमॅटो लवकर पिकते आणि सडून खराब होते त्या घटकाचीच कार्यक्षमता कमी केली, म्हणून टोमॅटो हळूहळू पिकते आणि जास्त काळ टिकते. म्हणजे बघा, काय काय बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून किती काय काय बदल आपल्याला करता येतात बघा. या जातीत ज्या घटकामुळे टोमॅटो पिकतो त्या घटकास पॉलीगॅलेक्टो युरेनेस विकर असे म्हणतात आणि हा विकर साधारणतः टोमॅटोच्या पेशी भित्तिकेतील पेक्टिन या घटकाला नष्ट करत असतो, ज्यामुळे पेशी भित्तिका कडक वरून लवचिक होते आणि टोमॅटो पिकतो. किती बघा, आपल्याला असं एवढं माहिती पण नसतं की टोमॅटोमध्ये पेशी भित्तिका, आपण फक्त खाण्याचं काम करतो, पण एवढे सगळे घटक असतात त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे टोमॅटो पिकतो, लगेच खराब होतो, सडतो. पण आता त्याला ज्याच्यामुळे पिकतो तोच घटक आहे तो काय केला ह्याने निष्कामी केला. फ्लेवर सेवर टोमॅटो या जातीत पॉलीगॅलेक्टो जोडा युरेनेस या विकारासाठीचा वापर असणारा परंतु त्याच्या उलट काम करण्याचा जनुक टाकण्यात येतो, ज्यामुळे टोमॅटो उशिरा पिकते. अँटीसेन्स जीन बघा टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, पॉलीगॅलेक्टोला काढून काय केलंय, अँटीसेन्स जीन टोमॅटोमध्ये टाकलेलं आहे आणि चव मात्र आहे अशी राखली, पण ज्याच्यामुळे टोमॅटो लवकर पिकतो आणि सडतो तो घटक काढून काय टाकलं, अँटीसेन्स जीन त्याच्यामध्ये टाकला. इतर टोमॅटोपेक्षा फ्लेवर सेवर टोमॅटो ही गडद लाल रंगाचे असतात. आता बघा, आणखी कुठली कुठली महत्वाची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. तेलबियांचा तेलाचा दर्जा व प्रमाण वाढवण्यासाठी अरॅबिडॉप्सिस या जनुकाचे स्थानांतर केले जाते.
तणनाशक बघा, हर्बिसाइड्स विरोधी गव्हाचं उत्पादन, बरोबर. तणनाशक बटाट्यामध्ये स्टारचे प्रमाण वाढवणे यासाठी बॅक्टेरियल एडीपी ग्लुकोज प्युरोफेरेसिक जीन्स वापरतात. तंबाखू कीटक विरोधी तंबाखूची जात तयार करणे. ट्रान्सजेनिक मका, यामध्ये ॲव्हिडिन हा प्रथिन टाकण्यात आलेला आहे जो कीटकाची वाढ थांबवतोय आणि यामुळेच मका हा जास्त काळ साठवू शकतो. साधारणतः कीटक वाढीसाठी बायोटिन हा घटक लागतो, परंतु ॲव्हिडिनमुळे बायोटिन नष्ट होतो आणि म्हणून कीटक वाढत नाहीत. ट्रान्सजेनिक ब्रासिका नॅपस बघा काय आहे. हा एक तेलबियाचा प्रकार आहे ज्यामध्ये हिरुडिन या प्रथिनांचा समावेश करण्यात आलेला आहे. साधारणतः हिरुडिन हे प्रथिन रक्त गोठू नये म्हणून काम करते आणि नैसर्गिकरित्या हिरुडिन हा घटक जळू या रक्त शोषणाऱ्या प्राण्यामध्ये तयार होतो आणि या जळूमधील हिरुडिन तयार करणारा जनुक काढून तो ब्रासिका नॅपस या तेलबीमध्ये टाकला जातो. म्हणजे बघा किती भयानक, म्हणजे त्या एका ह्याच्यातून जो काही जळू आहे त्याच्यातून हा काढलेला आहे आणि तो परत बियामध्ये टाकलेला आहे. म्हणजे बघा किती अभ्यास आणि किती कष्ट आहे बघा. या करणारा जणू काढून तो ब्रासिका नॅपस या तेलबीमध्ये टाकला जातो आणि तेलबियाचा वापर हृदयरोगासाठी केला जातो किंवा या तेलबियापासून हिरुडिन काढून घेतला जातो आणि शुद्ध हिरुडिन उपचारासाठी वापरला जातो. तर एवढे सगळे त्याचे उदाहरण आहेत बघा. प्रकाश संश्लेषणाचे वरती सुद्धा भर आहे बघा. जेवढे जास्त प्रकाश संश्लेषण तेवढे जास्त पीक उत्पादन. साधारणतः वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणातील सर्वात जास्त लागणारा आणि प्रमुख विकर म्हणजे विक्सोरायबोज 1.5 बायोफॉस्फेट होय. आणि जैवतंत्राचा वापर करून वरील विकरावर नियंत्रण ठेवणारा जनुक वाटाण्यातून तंबाखू वनस्पतीत टाकला जातो गेला व जास्तीत जास्त उत्पन्न घेतले गेले. टोमॅटो, पोटॅटो, टोबॅको, सोयाबीन, कापूस, मका, तेलबिया, बीट, पेटगुन्या इत्यादी पिके ही जैवतंत्राचा वापर करून तणनाशक विरोधी पिके म्हणून तयार केली गेलेली आहे. तर एवढं सगळं आहे बघा. ओके, आता हे आणखी थोडंसं बघू आणि थांबू बघा. त्याच्यामध्ये मोहरी पण आहे बघा, जीएम मस्टर्ड. भारतात आतापर्यंत जनुकीय बदल केलेल्या खाद्यपदार्थांचे व्यावहारिक उत्पादनास परवानगी दिलेली नाही. ही मोहरीची जी काही बघा जात ट्रान्सजेनिक पीक म्हणून ओळखली जाते, जिच्यामध्ये हर्बिसेड रेजिस्टंट गुणधर्म आहे. या मोहरीमध्ये 3 जनुके टाकलेले आहेत. काय जनुक, बार्नस जनुक आणि बास्टर जनुक. DMH11 हे पीक वातावरणासाठी तसेच जैवशृंखलेसाठी धोकादायक नाही याची जाणीव चाचणी घेतली जाते. सर्व प्रक्रिया मान्यता पूर्ण झाल्यास DMH11 मोहरी भारतातील पहिली जनुकीय खाद्य पीक ठरेल. GAC बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटीने मे 2017ला DMH जे आहेत धारा मस्टर्ड हायब्रिड जे आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि अंतिम मान्यता मिळण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे, जी DMH11 ला मिळालेली आहे. हे पीक दिल्ली विद्यापीठाच्या जेनेटिक मॅनिप्युलेशनद्वारे तयार करण्यात आलेलं आहे, पण ह्याला अजून परवानगी मिळालेली नाही. तर ही सगळी जेनेटिक पिकांची आपण उदाहरण बघितली. तर जेनेटिक जे काही प्राणी आहेत बघा त्यांचं आपण जे आहे ते पुढच्या सेशनला बघणार आहोत. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल रिकॉम्बिनंट DNA काय आहे, जनुकीत स्थानांतर करण्याच्या पद्धती कशा असतात. तर एवढं सगळं तुम्हाला आय होप समजलं असेल. तर DNA RNA हा चॅप्टर संपलेला आहे आणि जैवतंत्रांचं उपयोजन हा आपण चॅप्टर सुरू केलेला आहे. तर DNA प्रमाणेच RNA थोडं कंपॅरेटिव्हली ते लक्षात ठेवा, म्हणजे ते तुम्हाला समजेल. ओके, आणि आज जे आपण बघितलेलं आहे ते आजच तुम्ही वाचून ठेवा, म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट ती लक्षात येईल आणि काहीच जर नाही समजलं तर ते तुम्हाला समजून घ्या. ओके, तर पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेस पण आपण त्या नोट्स ज्या आहेत त्या ग्रुपवरती टाकलेल्या. आता मेसेज आल्यामुळे परत एकदा मी त्या शेअर करते ग्रुपवरती. पण जे आज आपण घेतलेलं आहे ते आजच्या आज तुम्ही वाचून ते कव्हर करा. परत आपण दुपारी 3 वाजता पर्यावरणाचं सेशन मध्ये भेटणार आहोत. तात्पुरता निरोप घेते. धन्यवाद.